श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेटसी बामदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी या आदर्श गुरुशिष्यांच्या जोडीबद्दल आज आपण काही काळ चिंतन करणार आहोत। समर्थ रामदासांचे दोन कल्याण होते, एक शिवकल्याण राजा आणि दुसरे योगीराज कल्याण स्वामी। शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, कित्येक दुष्ट सोमवारीला कित्येकास धाक सुटला, कित्येक सज्जना आश्रयो जाहाला शिवकल्याण राजा। सगळ्यांचं शिवा आणि कल्याण करणारा शिवाजी महाराज हा एक शिवकल्याण होता आणि मुळात अंबाजी नाव असलेला योगीराज कल्याण स्वामी हा समर्थांचा दुसरा कल्याण होता। त्यातलं कल्याण स्वामींचं संपूर्ण चरित्र समर्थांच्या संदर्भात आपण आज पाहणार आहोत। मनुष्य हा समाजशील प्राणी आहे। आपण समाजामध्ये राहतो। कुटुंब संस्था ही प्राथमिक अवस्थेतील समाज व्यवस्थाच आहे। व्यवहारात वावरत असताना, माणसांशी संबंध जोडताना वेगवेगळ्या प्रकारची नाती आपण निर्माण करतो। त्या नात्यांच्या भोवताली आपलं भावना विश्व आपण गुंततो आणि आयुष्यभर ती नाती टिकवण्याचा प्रयत्न करत राहतो। आई आणि मूल यांचं नातं व्यावहारिक जगतामध्ये अत्यंत पवित्र सांगितलं जातं। त्याला शास्त्रामध्ये वात्सल्यभाव म्हटलेलं आहे। भावाभावांचं प्रेम, बहीण भावांचं प्रेम हे त्या खालकाल महत्त्वाचं सांगितलेलं आहे। त्याला बंधुभाव किंवा बंधुक प्रेम असं म्हटलेलं आहे। राम आणि भरत, राम आणि लक्ष्मण, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम या भावाभावांच्या प्रेमाच्या जोड्या आपल्याला रामायण महाभारतामध्ये पाहायला मिळतात। पती आणि पत्नी यांच्यातला जो मधुरा भाव आहे तो त्या खलखल एक जिव्हाळ्याचा नातेसंबंध म्हणून सांगितला जातो। अशी अनेक नाती आपण जोडली असली तरी सद्गुरू आणि सत्शिष्य हे जे नातं आहे किंवा हा जो नातेसंबंध आहे त्याची सर आणि त्याची तुलना अन्य कोणत्याही नात्याशी आपल्याला करता येणार नाही। आपल्या सगळ्या नातेसंबंधातलं अत्यंत पवित्र, अत्यंत सूक्ष्म, अत्यंत गहन, अत्यंत जिव्हाळ्याचं असं जर कोणतं नातं असेल तर हे गुरु शिष्यांचं विलक्षण नातं आहे। आणि त्यातनंच वेगवेगळ्या गुरु शिष्यांच्या जोड्या कशा निर्माण होतात ते आपण पाहिलं। ह्या ज्या जोड्या आहेत या अवतार पुरुषांच्याच जोड्या असतात। भगवंत जेव्हा कार्य करण्यासाठी अवतीर्ण होतात
तेव्हा आपल्या लीला सहचरासह ते अवतीर्ण होतात. म्हणून दिगंबरदास महाराजांनी म्हटलेलं आहे, गुरु तुची शिष्य, शिष्य तुची गुरु. गुरु शिष्यांचं हे नातं लोककल्याणासाठी, धर्मसंस्थापनेसाठी असं पुन्हा 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 अवतीर्ण होत राहतं. म्हणजे शंकरकृष्ण देवांना एकाने प्रश्न विचारला की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट नेमकी केव्हा झाली. नानासाहेब देवांनी त्यांना उलटा प्रश्न विचारला, या दोघांमध्ये वियोग केव्हा झाला ते तुम्ही मला सांगा, म्हणजे भेट केव्हा झाली ते मी तुम्हाला सांगतो. केव्हा वियोग झाला? जेव्हा राम आणि हनुमान एकमेकांना भेटले तेव्हा शिवसमर्थ परस्परांना भेटले. जेव्हा कृष्ण अर्जुन एकमेकांना भेटले तेव्हा शिवसमर्थ परस्परांना भेटले. जेव्हा आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य हे परस्परांना भेटले तेव्हा शिवसमर्थ एकमेकांना भेटले. जेव्हा विद्यारण्य स्वामी हरिहर बुक या बंधूंना भेटले तेव्हा शिवसमर्थ परस्परांना भेटले. आपण ज्या गुरुशिष्यांच्या जोड्या पाहत आहोत, मग बाबा महाराज आणि दिगंबरदास महाराज असतील, रामकृष्ण आणि विवेकानंद असतील, तुकाई चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य महाराज असतील, या जोड्या सुद्धा शिवसमर्थांच्या पुन्हा पुन्हा निर्माण झालेल्या जोड्या आहेत. समर्थ आणि कल्याण अशाच प्रकारची एक जोडी आहे. आणि या दोघांचं जे अत्यंत भावपूर्ण नातं आहे, अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत, त्याचा परामर्श आपण आजच्या प्रवचनात घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर गाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मानं, वास्तव्यानं या गावाला तीर्थक्षेत्राचं मांगल्य प्राप्त झालेलं आहे. या भगूरपासून 5 कोसावरती बाभुळगाव या नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. या खेडेगावात कल्याण स्वामींचा जन्म झालेला आहे. म्हणजे मुळातले कल्याण स्वामी जे आहेत ते नाशिक जिल्ह्यातल्या भुगूर जवळच्या बाभुळ गावचे आहेत. कृष्णाजी पंत कुलकर्णी हे त्यांचे वडील. या कृष्णाजी पंतांचा विवाह झाला आणि अल्पावधीतच त्यांची ती लहान पत्नी मरण पावली. त्या काळामध्ये बालविवाहाची पद्धत होती. तेव्हा पत्नी 8-9 वर्षाची असतानाच मरण पावली आणि कृष्णाजी पंत कुलकर्णी जे मुळातच विरक्त होते, या घटनेने त्यांच्यातलं वैराग्य आणखी प्रबळ झालं. समर्थांनी म्हटलेलं आहे, त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. जीवनात येणारा एखादा दुःखाचा प्रसंग माणसाला कोडगही करू शकतो आणि माणसाला अंतर्मुखही करू शकतो. कृष्णाजी पंतांना असं वाटलं की हा सगळा संसार असा नाशिवंतच आहे, जीवन हे दुःखमयच आहे, आपण आपलं तीर्थाटन करावं, भगवंताची आराधना करावी आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी. सप्तशतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक वेगळं आकर्षण होतं. नित्य सप्तशतीचे पाठ ते करत असत. मासा प्रवास करत करत प्रत्येक ठिकाणी सप्तशतीचं पारायण करत करत कृष्णाजी पंत कोल्हापूरमध्ये पोहोचले. कोल्हापूरला अंबाबाईचं प्रसिद्ध मंदिर आहे. त्या मंदिराच्या ओरीमध्ये त्याने आपला मुक्काम ठोकला. पूर्वीच्या काळी साधू संन्यासी किंवा अशा प्रकारचे यात्रिक हे मंदिराच्या ओऱ्यांमध्ये राहत असत. बंदिस्त खोल्या नसत. कोणाला एवढा प्रायव्हसीचे आणि स्वातंत्र्याची गरजही नसायची. ओऱ्यांमध्ये साधूंना राहायची जागा असायची. साधू लोक आपली पथारी तिथे पसरायचे. गावात जवळपास नदी असायची किंवा मंदिराच्या जवळपास विहीर असायची. त्या नदीवर किंवा विहिरीवरती आंघोळ करायची, कपडे धुवायचे. कपडे वाळेपर्यंत तिथं गायत्री मंत्राचा जप, स्नान, संध्या, अन्निक हे सगळं पूर्ण करायचं. उपासना पूर्ण करायची. वाळलेले कपडे तसेच आपल्या प्रवासी पिशवीत टाकायचे
आणि मग त्या उरीमध्ये म्हणा, मंदिरात म्हणा, वेगवेगळ्या प्रकारची अनुष्ठानं ते करायचे. अशा अनेक साधूंचं जीवन चाललेलं होतं. समर्थाने भारत भ्रमण केलं तेव्हा सगळे अशाच प्रकारची अनुष्ठानं त्या त्या देवस्थानात त्यांनी केली. कृष्णाजी पंत त्या अंबाबाईच्या मंदिराच्या ओरीमध्ये बसून सप्तशतींच्या ग्रंथाचं पठण करू लागले. रोज एक पारायण त्यांनी सगळं आटोपलं की सकाळच्या वेळेला करावं आणि मग 12:30-1 वाजला की गावात 5 घरं भिक्षा मागावी आणि जी मधुकरी मिळेल त्यावरती आपली गुजराण करावी. 8-10 पारायणं त्यांची पूर्ण झाली असतील तेवढ्यात एक विलक्षण घटना घडली. कृष्णाजी पंत रात्री झोपले असताना पहाटे अंबाबाई स्वप्नामध्ये आली आणि अंबाबाईंनी स्वप्नात सांगितलं, उद्या तुला पाळाजी पंत भेटतील, त्यांच्या बहिणीचा पत्नी म्हणून स्वीकार कर. आता सगळा संसार सोडून हे भारत प्रवास करतायत. तीर्थाटन करत करत कोल्हापूरला आलेले. पुन्हा संसारात पडायचं हा विषय सुद्धा त्यांच्या चित्ताला स्पर्शलेला नाही आहे. पण आता प्रत्यक्ष अंबाबाईचा दृष्टांत झालेला, ते जरा अस्वस्थ झाले. पण जोपर्यंत पाराजी पंत येत नाही तोपर्यंत बघू असं म्हणून ते त्यांचं सकाळचा अन्निक उरकून आपल्या सप्तशतीच्या पाठासाठी मंदिराच्या ओरीमध्ये बसले. इकडं पाराजी पंत गोसावी जे करवीर नगरीमध्ये करवीर क्षेत्री राहत होते, त्यांना रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की अंबाबाई मंदिराच्या ओरीमध्ये कृष्णाजी पंत नावाचा तरुण मुलगा सप्तशतीचे पाठ करतो आहे, त्याला तुझी बहीण लक्ष्मी दे. यांना हा दृष्टांत झाला म्हणून ते मंदिरामध्ये आले. अंबाबाईचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली. ओरीमध्ये सप्तशतीचे पाठ चालू असलेल्या कृष्णाजी पंतांना पाहिलं. त्यांचे पाठ पूर्ण होईपर्यंत थांबणं भाग होतं. त्यांचे पाठ संपले आणि पाराजी पंतांनी त्यांना गाठलं. मी पाराजी पंत गोसावी अशी त्यांनी आपली ओळख करून दिली. तेव्हा कृष्णाजी पंतांच्या लक्षात आलं की रात्री जे स्वप्न पडलं त्यानुसार आता कार्यवाही सुरू झालेली आहे आणि हा अंबाबाईंचाच काहीतरी योग दिसतो आहे. त्यांनी पाराजी पंतांना सांगून पाहिलं की माझं काही फार संसारामध्ये लक्ष नसतं, आपण म्हणता त्याप्रमाणे संसाराची ही जबाबदारी मी शेवटपर्यंत पार पाडू शकेल की नाही, मला जरा मनामध्ये संदेह आहे. पाराजी पंत म्हणाले, ती काळजी तुम्ही करू नका, माझ्या बहिणीचं सगळं पुढे मी निस्तरीत. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही घर सोडून जाऊ शकता. जोपर्यंत तुमचं मन संसारात रमेल तोपर्यंत तुम्ही संसारात राहा. तुम्ही निघून गेलात तर माझ्या बहिणीची पुढची सगळी जबाबदारी मी स्वीकारेन. त्या काळामध्ये संयुक्त कुटुंब संस्था होती आणि संयुक्त कुटुंब असल्यामुळे घरातला एखादा कर्ता मनुष्य जर असा अचानक निघून गेला तर सगळं कुटुंब वाऱ्यावर पडत नसे. 5-50 माणसं घरामध्ये असायचे. त्या 2-4 खातीतुंडी असतील ती त्याच्यामध्ये बरोबर ऍडजस्ट होत असत. विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त यांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे 4 वर्षाचे होते. त्यांच्याही 27-28 वर्षाची होती. अचानक दुर्गाचरण दत्तांना वैराग्य प्राप्त झालं आणि एका क्षणात घर सोडून ते निघून गेले. 4 वर्षाचा मुलगा घरामध्ये, पण संयुक्त कुटुंब असल्यामुळे घरात सगळी माणसं एकत्रित राहत असल्यामुळे असा काही बाका प्रसंग आला तर थोडी गैरसोय होत असेल पण उपासमार कोणाची होत नव्हती. त्यानुसार पाराजी पंतांनी सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका. अंबाबाईच्या झालेल्या दृष्टांतानुसार आणि भगवंताच्या अचिंत्य लीलेनुसार कृष्णाजी पंत आणि लक्ष्मीबाई यांचा विवाह झाला. त्याने लक्ष्मीबाईंचं नाव रुक्मिणी असं ठेवलं आणि रुक्मिणीबाईंना घेऊन कृष्णाजी पंत परत आपल्या गावी बाभुळगावला निघून गेले.
बाबुळगावमध्ये त्याने आपला संसार थाटला. त्यांना 2 मुलं झाली. पहिला मुलगा झाला तो अंबाजीच्या कृपेने झाला, अंबा मातेच्या कृपेने झाला. विवाह झाल्यानंतर आपल्या सासरी जात असताना रुक्मिणीनं भगवती महालक्ष्मीला प्रार्थना केली होती की आमचा संसार व्यवस्थित होऊ दे आणि तुझ्या कृपेने मला एक चांगला भगवत भक्त असा सुपुत्र होऊ दे. त्यानुसार पहिला मुलगा झाला तो सन 1636 साली झाला. त्या मुलाचं नाव अंबाबाईच्या कृपेने प्राप्त झाला म्हणून अंबाजी असं ठेवण्यात आलं. 2 वर्षांनी दुसरा मुलगा झाला. तेव्हा दत्तात्रयाला साकडं घातलं होतं. भगवान दत्तात्रयाच्या कृपेने प्राप्त झालेला पुत्र म्हणून त्याचं नाव दत्तात्रय ठेवण्यात आलं. अशा प्रकारे 2 मुलं झालेली आहेत. आणि तेवढ्या कृष्णाजी पंतांच्या मनामध्ये पुन्हा तीर्थयात्रा करावी, एकांतात साधना करावी, भगवंताचं अनुष्ठान करावं हा विचार येऊन गेला. आपण गोंधळकर महाराजांच्या चरित्रात पाहिलं की लग्न झालेलं आहे, पण आपल्या आईवडिलांना सांगून आपल्या पत्नीला आईवडिलांच्या ताब्यात देऊन ते सद्गुरूच्या शोधासाठी किती वर्ष भ्रमण करत राहिले ते आपण महाराजांच्या चरित्रात पाहिलं. आजच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विचित्र वाटतील, पण त्या काळातली जी जीवन पद्धती होती त्यामध्ये संसारापेक्षा भगवंत महत्वाचा आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तुही वेचावा. आज आपण देवाचं करत असताना आपल्या संसाराची घडी थोडी सुद्धा विस्कळीत होणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. आपल्या प्रपंचाच्या इस्त्रीला कुठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं आपण आपला परमार्थ करत असतो. थोडी सुद्धा तोशीच आपण सहन करायला तयार नसतो. त्या काळातली माणसं एकदा मनामध्ये विरक्ती निर्माण झाली की उठोनी वाटेची लागावे दिगंतराप्रती, किंवा ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे झडझडोनी वाहिला नग ये भक्तीची ये वाटी लाग. कृष्णाजी पंताने आपल्या पत्नीजवळ आपला मानस बोलून दाखवला. पराजी पंतांनी शब्द दिला होता, ती म्हणाले तुम्ही मला कोल्हापूरला सोडा. त्यानुसार या 2 लहान मुलांसह कृष्णाजी पंतांनी आपली पत्नी रुक्मिणी हिला पाराजी पंतांच्या स्वाधीन केलं आणि ते यात्रेला निघून गेले. अंबाजी आणि दत्ताजी दोघे हळूहळू मोठे व्हायला लागले. अंबाजी 10 वर्षाचा झाला, दत्ताजी 8 वर्षाचा झाला. दोघांनाही लिहिता यायला लागलं, दोघांनाही वाचता यायला लागलं. त्या काळातली जी शिक्षण पद्धती त्यानुसार बेरीज, वजाबाकी, गुणाकार, जमा खर्च आणि लेखन क्रिया निरूपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दोघा भावंडांनी आत्मसात केल्या. त्यातला अंबाजी जो आहे थोडा विलक्षण बुद्धिमान होता. विशेषतः अंबाजी हा एकपाटी होता. काही वाचलं की त्याच्या ते लगेच लक्षात राहत असे. असं घडलं की या दोघांचा भाग्योदय जवळ आला आणि एक दिवस समर्थ रामदासांचं कोल्हापूरमध्ये आगमन झालं. सन 1645 साली समर्थांनी महाबळेश्वरापासून तर कोल्हापूरपर्यंत हा सगळा जो शहाजी महाराजांच्या जागिरीचा भाग आहे तो अक्षरशः पिंजून काढला होता. 45, 46, 47 या 3 वर्षामध्ये त्यांनी या कराड, कोल्हापूर, मसूर, शहापूर, उमरत, सातारा, माऊली, महाबळेश्वर, शिरगाव, शिरवळ या सगळ्या परिसरामध्ये 50हून अधिक हनुमंताची मंदिर उभी केलेली होती. जागोजागी तरुण मुलांची संघटना उभी केलेली होती. आणि त्यानुसार समर्थ कोल्हापुरात असताना गावात दौंडी पिटवली गेली की अंबाबाईच्या मंदिरातल्या पारावरती रोज त्यांची रात्री कीर्तनं होती. आजही अंबाबाईच्या मंदिरामध्ये अशी ही कीर्तनांची परंपरा आहे.
रोज रात्रीचे कीर्तन प्रवचन हे सातत्याने असतं. आपण जेव्हा अंबाबाईला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो तेव्हा 1/4 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर डाव्या बाजूला जो मोठा पार आहे आणि मोठ्याच्या मोठं वडाचं झाड आहे त्या पारावरती उभं राहून समर्थाने अनेक कीर्तनं केलेली आहेत. पाराजी पंत रोज त्या कीर्तनाला जाऊन बसायचे. समर्थांची विद्वत्ता, समर्थांचं पांडित्य, त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि त्याहीपेक्षा देशस्थितीचं भान. देव मस्तकी धरावा, अवघा अलकोल्लोळ करावा, किंवा देवद्रोही तितके कुत्ते मारोनी घालावे परते, धर्माकरता मरावे म्हणून अवघ्यासी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य उपले, बलाची उपासना, साक्षरतेचा प्रचार, व्यसनमुक्ती या सगळ्या गोष्टी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समर्थ लोकांना सांगत होते आणि जनप्रबोधन करत होते. त्यांचा नैतिक ब्रह्मचर्य, अत्यंत तेजपुंज असा तेजस्वी चेहरा, विलक्षण अभ्यास केलेला, वाणीला एक विशिष्ट प्रकारचं माधुर्य, पण त्याचबरोबर एक प्रकारची करडेपणाची त्याला धार, या सगळ्या गोष्टीमुळे पाराजी पंत भारावून गेले. त्यांना असं वाटलं की या कीर्तनकाराला एकदा घरी जेवायला बोलावलं पाहिजे. समर्थ रामदासांचे भिक्षेचे 3 प्रकार होते. भिक्षेवर त्यांचे गुजराण असायचे. भिक्षेचा पहिला प्रकार म्हणजे पावन भिक्षा दे रे राम, ती पावन भिक्षा. कोरडी भिक्षा मागायची. पीठ, डाळ, तांदूळ, कणिक हे मागून घ्यायचं. कुठेतरी झाडाखाली 2 दगड रचायचे, तिथं अग्नी पेटवायचा आणि आपल्या हाताने शिजवून खायचं. त्याला ते पावन भिक्षा म्हणतात. दुसरा प्रकार होता, ज्या घरामध्ये वैश्वदेव आहे, नैवेद्य आहे, सोळं उपासना, शुद्धता, आचार या सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, अशा घरामध्ये अंगणात उभं राहायचं, श्लोक म्हणायचा, ओम भवती भिक्षांदेही म्हणायचं आणि जे शिजवलेलं अन्न आहे ते ग्रहण करायचं. आणि भिक्षेचा तिसरा प्रकार होता, ज्या घरामध्ये अशा प्रकारचा आचार विचार आहे अशापैकी कोणी जर जेवायला बोलावलं तर त्यांच्या घरी जेवायला द्यायचं. समर्थ ज्या घरात जेवायला जात त्या घरातल्या तरुण मुलाची विकेट घेतल्याशिवाय राहत नसत. जेवायला जाण्याचा हेतूच तो असायचा की या घरात मुलं किती आहेत, मुली किती आहेत, त्यांना लिहिता येतं का, त्यांना वाचता येतं का, ते अभ्यास करतात का, ते हुशार आहेत का, घराची परिस्थिती कशी आहे, मुलगा पुढे काय करणार आहे, किती मुलं आहेत, एखादा मुलगा आपल्या संप्रदायाला मिळू शकेल का, तो शोध चाललेला असायचा. पाराजी पंताने जेव्हा बोलावलं त्या समर्थाने त्यांचं जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं. उद्धव बरोबर होता. उद्धवला सांगितलं यांची नोंद घेऊन ठेव. त्यानुसार गुरुवारी पाराजी पंतांकडे जेवायला जायचं ठरलं आणि पाराजी पंत म्हणाले की मी तुम्हाला दुपारी घेऊन जाण्यासाठी येतो. समर्थांच्या स्वागताची सगळी तयारी अंबाजीवर सोपवण्यात आली होती. अंबाजी आणि दत्ताजी ह्या दोघा भावांना आपल्याकडे कोणीतरी महान सत्पुरुष येणार आहेत याचा विलक्षण आनंद झालेला आहे. त्यात अंबाजी अनेक गोष्टीमध्ये हुशार आहे. त्यानं बाहेर अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. त्यात अतिशय सुंदर असे रंग भरलेले आहेत. समर्थांना चालण्यासाठी सुंदर गालीचा त्यांनी अंथरलेला आहे. अनेक फुलं तोडली, त्या फुलांच्या माळा आणि फुलांच्या माळांची एक सुंदर आरास अंबाजीने तयार केलेली आहे. दत्ताजी त्याच्याबरोबर त्याला मदत करतो आहे. समर्थ रामदास भिक्षेसाठी म्हणून या घरामध्ये आले. अंबाजीला पाहिलं आणि समर्थ अंबाजीच्या प्रेमात पडले. सत्पुरुषांच्या हृदयामध्ये अशा प्रकारचा एक अँटेना लावलेला असतो. आपला मनुष्य दिसला की त्याचं प्रोजेक्शन त्यामध्ये लगेच होतं. दिगंबरदास महाराजांना पहिल्यांदा बाबा महाराजांनी त्या बिडकर महाराजांच्या मठामध्ये पाहिलं
आणि त्याच क्षणी ओळखलं की हा आपला सगळा कारभार पुढे चालवणार. आणि म्हणून बरोबर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना स्वामी समर्थांच्या रूपामध्ये दर्शन दिलं. त्यांनाच का दर्शन दिलं, बाकीच्यांना का दिलं नाही? पाहता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की आपला मनुष्य आहे. भगवान रामकृष्ण परमहंस पाहिल्या पहिल्या ओळखत असत की हा कुठल्या जन्मात आपल्या बरोबर होता. बलराम बाबूंना पाहिल्या पहिल्या ओळखलं, मास्तर महाशयांना पाहिल्या पहिल्या ओळखलं, नरेंद्रनाथाला पाहिल्या पहिल्या ओळखलं. सत्पुरुषांना ती दिव्य दृष्टी प्राप्त झालेली असते. भगवंताने अर्जुनाला म्हटलं, अरे तुझे मागचे सगळे जन्म मला आठवतात, तुला आठवत नाही म्हणून काय झालं? समर्थांच्या लक्षात आलं हा आपला मनुष्य आहे. त्याने विचारलं, बाळ लिहिता येतं तुला? अंबाजी म्हटलं हो. दत्ताजी म्हटलं हो. लिहिणारा मनुष्य भेटला की समर्थांना अतिशय आनंद व्हायचा की ट्रेनिंग पिरियड संपला, लिहायला शिकवा, वाचायला शिकवा, ही भानगड संपली, तयार झालेला मनुष्य आहे. त्यांनी अंबाजीला एक मोठी सवाई म्हणून दाखवली आणि सांगितलं, आता ही सवाई लिहून काढ. समर्थांच्या परीक्षा घेण्यातलं चातुर्य बघा. एकदा सवय म्हणून झालेली आहे, आता ही सवय याच्या लक्षात राहतेय का? अंबाजीनं ती सगळी सवय जी आहे ती बरोबर लिहून काढली. समर्थ रामदासांनी एका पाठोपाठ एक 11 सवाया म्हटल्या आणि अंबाजीनं त्या 11च्या 11 सवाया कागदावरती लिहून काढल्या. समर्थाने तो कागद पाहिला. त्यांच्या एक लक्षात आलं की हस्ताक्षरात जरा सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, जरा गिरवायला लागेल, तयारी करायला लागेल. पण तो साक्षर आहे आणि अक्षर काही इतकं वाईट नाही आहे, जरा सुधारायला हवंय, ते आपण सुधारू. दत्ताजीने लिहून काढल्या. या 2 मुलांबद्दल, विशेषतः अंबाजीबद्दल समर्थांच्या मनामध्ये विलक्षण प्रेम निर्माण झालं. भोजन झालं. ही दोन्ही मुलं समर्थांना वाढवत होती आणि वाढताना सबंध ताटाभोवती कुठले पदार्थ डाव्या बाजूला, कुठले पदार्थ उजव्या बाजूला, उदबत्ती कुठे ठेवायची, सगळ्या गोष्टी इतक्या नेटकेपणाने त्यांनी केल्या होत्या. समर्थांना खूप या मुलांचं कौतुक वाटलं. जेवण झालं. समर्थ आता निघणार तेव्हा पराजी पंतांनी दक्षिणा म्हणून धोतर, शाल, उपरणं, नारळ, काही दक्षिणा हे समर्थांच्या समोर ठेवलं. समर्थ म्हणाले, तुम्ही सांसारिक लोक फार स्वार्थी असता, जे आम्हाला नको ते आम्हाला देता आणि जे आम्हाला हवंय त्या गोष्टी स्वतःजवळ ठेवून घेतात. पराजीपंत जरा गोंधळले. त्यांनी, महाराज काय पाहिजे आपल्याला? समर्थांचं लक्ष त्या अंबाजीकडे होतं. त्यातल्या हा मुलगा आम्हाला द्या, हा मुलगा आम्हाला पाहिजे. पराजीपंत म्हणाले, माझा असता तर दिला असता. माझ्या बहिणीला विचारा. रुक्मिणीबाई पुढे आल्या. काय भाग्योदय या सगळ्या कुटुंबाचा. रुक्मिणीबाई म्हणतात, महाराज एका अटीवर मुलगा देईन. समर्थांना मुलगा इतका आवडला होता, ते म्हणले तुमची अट मला मान्य आहे. तेव्हा रुक्मिणीबाई म्हणाल्या, मुलाला नेऊन आमच्यात आणि मुलात ताटातूट का करता? आम्ही सगळे तुमच्याबरोबर येतो. दोन्ही मुलं तुम्ही घ्या, मी नुसती रिकामी बसणार नाही. मठात भांडी घासीन, देवाचे कपडे धुईन, झाडलोट करेन, भाज्या चिरेन, स्वयंपाक पाणी करेन, मला सेवेमध्ये घ्या. योग्य वयामध्ये ती 2 मुलं समर्थांना मिळालेली आहेत. कॅच द यंगस्टर्स. प्लेटोनी म्हटलंय, तरुण मुलं हातामध्ये पकडा. लहानपणी मन हे निरागास असतं, कुरी पाटी असते. त्या वयामध्ये जर सत्पुरुष जीवनात आले तर त्या मुलाच्या मनाला ते पाहिजे तसा आकार देऊ शकतात. त्याकडे मला फार वाईट वाटतं की किती उशिरा आपला या मठाशी संबंध आला. 45व्या 46व्या वर्षी मी इथं आलो. कल्याण स्वामींसारखं 10व्या वर्षी आलो असतं तर असं भटकत राहावं लागलं असतं का?
संप्रदाय मिळाला असता, परंपरेने चालत आलेलं ज्ञान मिळालं असतं. योग्य वयामध्ये समर्थांनी सगळी मुलं निवडलेली आहेत. अंबाजी 10 वर्षाचा आहे, दत्तात्रय 8 वर्षाचा आहे, उद्धव 8 वर्षाचा असताना समर्थांच्या जीवनात आलेला आहे, दिवाकर 10 वर्षाचा असताना समर्थांच्या जीवनात आलेला आहे, अनंत कवी 9 वर्षाचा असताना समर्थांच्या जीवनात आलेला आहे. शहापूरकर त्यांचा शिष्य लाडका भीमराव शहापूरकर वयाच्या 12व्या वर्षी समर्थांच्या जीवनामध्ये आलेला आहे. दिनकर स्वामी वयाच्या 15व्या वर्षी समर्थांच्या जीवनात आलेले आहेत. गिरधर स्वामी वयाच्या 15व्या वर्षी आलेले आहेत. अक्काबाई वयाच्या 12व्या वर्षी आलेल्या आहेत. वेणाबाई वयाच्या 18व्या वर्षी आलेल्या आहेत. ज्याला टीनएजर्स म्हणतात, अशी सगळी लहान लहान मुलं आहेत. त्यांच्या मनाच्या पाठीवरती दुसरा कुठलाही संस्कार झालेला नाही आहे आणि त्या सगळ्या मनाच्या पाठीवरती समर्थ रामदासांनी लिहिलेली हस्ताक्षर त्यावर कोरली गेलेली आहेत. अंबाजी, दत्ताजी आणि रुक्मिणी एका जेवणात हे 3 लोक मिळाले. समर्थ जेवायला जातात. शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, ज्या कुटुंबात तुम्ही जेवण कराल तिथं 10 मिनिटं तरी सत्संग केला पाहिजे. फुकट जेवण करायचं नाही. जेवल्यानंतर 10 मिनिटं सगळ्या लोकांना घरातल्यांना घ्यायचं, त्यांना उपदेश करायचा, 4 प्रेमाच्या गोष्टी त्यांना सांगायच्या. म्हणजे त्या घरात जेवल्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्या कुटुंबामधल्या लोकांना एक जीवनाबद्दलचा कुठला तरी विचार दिला पाहिजे. साधून फुकट जेवण घ्यायचं नाही. त्या कुटुंबाला दिशा देईल, त्या कुटुंबातला मानसिक गुंता दूर करेल अशा प्रकारचा एखादा चांगला विचार पेरायचा आणि पुढे चालायला लागायचं. समर्थ रामदासांना एका जेवणातनं 3 शिष्य मिळाले. प्रवास करत करत समर्थ रामदास खंडोबाच्या पालीजवळ शिरगावला आले. शिरगावला काही शेतकरी आले. समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावरती होती. त्या शेतकऱ्यांनी 15-20 एकर जमीन समर्थांना दान म्हणून दिली. समर्थांनी त्या ठिकाणी मारुती स्थापन केला. आजही आपण जेव्हा उमरजून कराडला जातो तेव्हा शिरगाव म्हणून पाठी लागते किंवा खंडोबाची पाली म्हणून पाठी लागते. त्या पालीच्या आधी शिरगाव लागतं आणि शिरगावच्या पुढे 3 किलोमीटर पाली आणि त्याच्या पुढे 4-5 किलोमीटर शमनापीरचा डोंगर. शमनापीरच्या यात्रेला अनेक हिंदू जात होते, का तर मुसलमान राज्यकर्त्यांना खुश करायचं. त्यामुळे पालीच्या खंडोबाची जी यात्रा आहे त्याची गर्दी कमी झालेली होती. या सगळ्याला शोध देण्यासाठी समर्थांनी मुद्दाम शिरगावला एक मठ स्थापन केला, हनुमंताचं मंदिर स्थापन केलं. त्या ठिकाणी रामनवमी आणि हनुमान जयंतीचा उत्सव सुरू केला आणि त्या ठिकाणी मठपती म्हणून त्यांनी दत्ताजीची नियुक्ती केली. पुढे समर्थांनी या दत्तात्रयाचं लग्न लावून दिलं आणि दत्तात्रयाला सांगितलं, तू आईला सांभाळ, तू आणि आई इथे एकत्र राहा. आणि दत्तात्रयाच्या ताब्यामध्ये त्या रुक्मिणीबाईंना दिलं. दत्तात्रयाचं लग्न लावून दिलं. या दत्तात्रयाला जो पहिला मुलगा झाला त्याचं जावं, त्याचं बारसं, त्याचा उपनयन संस्कार हे सगळं समर्थांच्या मांडीवरती झालेलं आहे. काय भाग्यवानी घराणी आहेत. लहानपणापासून त्यांच्या दिगंबरदास महाराजांशी संबंध आला होता. लहानपणापासून ज्याने बाबा महाराजांना पाहिलं ती माणसं किती भाग्यवान आहेत. त्या मुलाचं राघव हे नाव समर्थाने ठेवलं. या राघवाचं लग्न समर्थाने पाहिलं. या राघवाला जो मुलगा झाला त्याचं नाव यशवंत, त्याचं बारसं समर्थाने केलं. या यशवंताने मनाच्या श्लोकांची आरती केलेली आहे. मनोबोधाची आरती आपण जी म्हणतो त्या शेवटी यशवंत जो नामोल्लेख आहे तो या दत्तात्रयांचा नातू आहे. पुढे या शिरगाव घराण्यातले लोक शिरगाव सोडून काही जण बडोद्याला गेले आणि काही जण ग्वाल्हेरला गेले. आजही ग्वाल्हेर आणि बडोदा या ठिकाणी रामदासांचे शिरगाव परंपरेतले मठ आपल्याला पाहायला मिळतात. पण मुळातली शाखा जी आहे ती या दत्तात्रय स्वामींची आहे. समर्थाने दत्तात्रय आणि रुक्मिणीबाई यांना तिथं ठेवलं आणि अंबाजीला घेऊन ते मसूरला आले. जसं शमनापीरची एक डोकेदुखी होती, त्या लोकांना तिकडून डायव्हर्ट करायचं
आणि पालीच्या यात्रेमध्ये आणि हनुमान जयंतीच्या यात्रेत सामील करायचं, तसं समर्थांना मसूरमध्ये एक डोक्याला त्रास होता. तिथं मुसलमानांची फार मोठी वस्ती होती, जागा सगळी शहाजी महाराजांची होती, पण जलालुद्दीन बाबाचा एक दर्गा होता. त्या दर्गाच्या भोवती हे सगळे काही मुसलमान लोक एकत्रित झालेले होते. अलीकडच्या शब्दात एक दहशतवाद्यांचा अड्डा किंवा दहशतवाद्यांचं जागृत केंद्र या मसूरमध्ये झालेलं होतं. आणि म्हणून समर्थांनी मसूरला मठ स्थापन केला, मारुती स्थापन केला आणि त्या ठिकाणी जो मठपती नेमला त्याचं नाव मुसळराम गोसावी. या मुसळरामाच्या हातामध्ये 2 मण वजनाचं मुसळ हातात असायचं आणि ते लिलया फिरवत फिरवत तो चालायचा. कोणी वाटे गेला की डोक्यात मुसळ घातलं की एकदम मोक्षच. आणि मग समर्थांना असं वाटलं या ठिकाणी आपण रामनवमीचा उत्सव सुरू केला पाहिजे. काही दिवसातच हे सगळे दहशतवादी जे आहेत ते तिथून पळून गेले. समर्थ रामदासांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला. प्रचंड मिरवणूक निघाली. सीतामाधवराव पगडी समर्थ संप्रदाय संशोधन खंडामध्ये लिहितात की महाराष्ट्रात कोणत्याही उत्सवामध्ये रथाची पद्धत त्या काळात नव्हती, ती रामदास स्वामींनी महाराष्ट्रात आणली. भारतभर प्रवास केला. त्यांनी उत्तरेतल्या काही मंदिरातले रथ पाहिले, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरातले रथ पाहिले, जगन्नाथपुरीला गेले होते, तिथे त्यांनी जगन्नाथाचा रथ ओढताना राजे लोकांना पाहिलं. समर्थांच्या मनात आलं की ही रथयात्रेची परंपरा जी आहे ही आपण महाराष्ट्रात सुरू करावी. मिरवणुकीमध्ये लोकांना फार रस असतो. सद्गुरू बाबा महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं जेव्हा इथं रथ बाहेर काढला जातो आणि संबंध या परिसराला एक प्रदक्षिणा घातली जाते, 4-4.5 तास ही मिरवणूक चालते. आणि संबंध भोवतालचे पंचक्रोशीतले लोक अत्यंत श्रद्धेने येतात. बाबा महाराजांना हळद कुंकू वाहतात, नमस्कार करतात, जे काही आपल्याजवळ थोडंसं द्रव्य असेल ते त्या ठिकाणी ठेवतात, श्रद्धेने प्रणाम करतात. हा जो भक्तिभाव आहे हा समाजामध्ये रूढ करायचा असेल तर त्यासाठी रथयात्रा हा एक फार महत्वाचा भाग आहे. समर्थांनी ठरवलं की रामनवमीच्या उत्सवामध्ये रथामध्ये रामाची मूर्ती बसवायची आणि मोठी मिरवणूक काढायची. जंगी मिरवणूक निघाली. रथ सजवण्यात आला. त्या रथाला सर्वात पुढे 2 भगवे झेंडे लावण्यात आले. 2 काठ्या होत्या, त्या दोन्ही काठ्यांना भगव्या पताका लावण्यात आल्या. मिरवणूक निघाली. रामचंद्रांचा, भगवती सीतेचा, हनुमंताचा जय जयकार करत ही मिरवणूक पुढे चाललेली आहे. सगळ्या गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा माहोल निर्माण झालेला आहे. अहो, एवढा माहोल निर्माण झालेला आहे की आदिलशहाकडे सरदार असलेला बाजी घोरपडे आणि दियानतराव देशपांडे हे 2 सरदार या उत्सवात सामील झालेले आहेत. ते त्या मिरवणुकीमध्ये. त्या मिरवणुकीत एक छोटंसं संकट आलं. मोठ्याच्या मोठं असं आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाची फांदी त्या मिरवणुकीमध्ये येत होती. मिरवणूक चाललेली आहे, मध्ये त्या आंब्याची मोठीच्या मोठी आडवी फांदी आहे. ती फांदी तोडली नाही तर झेंडा खाली घ्यावा लागतो. आपल्याकडे झेंडा आपण कधी खाली घेत नाही. झेंडा उचार है हमारा असं आपण म्हणतो. कुणी गेलं ना की झेंडा खाली घेतला जातो. युद्धामध्ये झेंड्याची स्वतंत्र तुकडी असायची. ज्या तुकडीच्या हातामध्ये झेंडा असेल ती तुकडी फार महत्वाची. त्याने झेंडा पुढे द्यायचा नाही. रामचंद्रांच्या युद्धामध्ये झेंड्याचं काम हनुमंताकडे होतं. म्हणून मारुती सूत्रात समर्थाने म्हटलेलं आहे, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय. हनुमंताने तो ध्वज सांभाळायचा. इथं मिरवणूक निघालेली आहे आणि गावातले काही लोक होते ते म्हणाले फांदी तोडता येणार नाही, तुम्ही झेंडा खाली घ्या. काही चरित्रामध्ये असा एक चमत्कार सांगितला जातो की समर्थ वेश बदलला, मध्ये आदिलशाच्या दरबारात गेले, तिथून त्यांनी परवानगी पत्र आणलं, ते पत्र त्या अधिकाऱ्यांना दाखवलं. तिथं बाजी घोरपडे आहेत, तिथं दियानतराव देशपांडे आहेत. समर्थाने कुठे जाण्याची काय गरज आहे? आणि कशाला आदिलशाचा थोबाड पाहायला समर्थ जातील? समर्थाने त्या लोकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.
अरे तुम्ही कोणाचे नोकर आहात? ही शहाजी महाराजांची जागीर आहे. शहाजी महाराजांच्या जागिरीतली एखादी आंब्याची फांदी तोडायला तुम्हाला आदिलशाहीकडे काय जाण्याची गरज आहे? काय धियानात राहा, काय बाजी? त्या दोघांना घेतलं, अरे फांदी तोडा म्हटले, आणि मग प्रचंड जय जयकार करायचा, फांदी तोडायची. पण समर्थांना आपल्या शिष्याची परीक्षा पण घ्यायची होती. समर्थांना थांबा, फांदी तोडायची काही करू नका. फांदी तोडताना शेंड्याकडे बसायचं आणि बुंद्यावरती वार करायचा, अशी फांदी तोडायची. आता सगळ्या शिष्यांना स्पष्टपणे दिसत होतं की जर आपण शेंड्यापाशी बसलो तो फांदी लांबलं तर काय आहे, आणि जिथं शेंडा आहे त्याच्या खाली भली मोठी विहीर आहे. बुंद्यावर आघात केला की ती फांदी तुटणार आणि जो फांदीवर बसलेला आहे तो विहिरीमध्ये पडणार. सगळे शिष्य मी म्हणणारे, फांदी तोडणारे सगळे बाजूला आले. अंबाजी जो होता तो म्हटला, स्वामी आपली जर आज्ञा असेल तर मी फांदी तोडतो. अंबाजीच्या हातामध्ये कुऱ्हाड देण्यात आली. अंबाजी शेंड्यापाशी बसला आणि बुंद्यावरती त्याने आघात करायला सुरुवात केली. अंबाजी 10-11 वर्षाचा आहे. त्याला काही माहिती नव्हतं का आपण विहिरीमध्ये पडणार आहोत. समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचने विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण तयासीत असावे. एकदा सद्गुरूंनी एखादा शब्द सांगितला की तो शब्द शिष्याने गेला पाहिजे. गोंधळेकर महाराजांचं एक फार सुंदर वचन आहे. गोंधळेकर महाराज म्हणतात, माझा पहिला शब्द जो ऐकतो त्याला मी सारं काही देतो, पण लोक माझ्याकडे येतात आणि रिकाम्या हाताने निघून जातात, याचंच मला वाईट वाटतं. सद्गुरूंच्या शब्दाच्या बाहेर काही असता कामा नये. जीवनामध्ये एक अशी जागा असावी की ज्या ठिकाणी मी तर्क वापरणार नाही, ज्या ठिकाणी माझ्या मनात कुठलाही विकल्प येणार नाही, ज्या ठिकाणी माझ्या मनात कुठलाही संदेह असणार नाही. सगळं जग भरलंय तर्क करायला, संशय घ्यायला, व्यवहार करायला, नफा पाहायला, स्वार्थ पाहायला. एक जागा अशी असावी की ज्या ठिकाणी मी पूर्ण समर्पित आहे, ज्या ठिकाणी मी माझ्या डोक्याचा वापर करणार नाही. सद्गुरु वचने विश्वास पूर्ण. सद्गुरु ही ती जागा आहे ज्या ठिकाणी आपण पूर्ण शरणागत असलं पाहिजे, जिथं आपल्या मनामध्ये कधीही विकल्प निर्माण होता कामा नये. कल्याण स्वामींना अंबाजीला श्रद्धा आहे की आपले गुरु आहेत, त्यांनी सांगितलं आहे ना, काही होणार नाही. फांदी तोडत होते, फांदी तुटणार, हा मुलगा लहान आहे, हा पाण्यात पडणार. सगळ्यांना काळजी वाटायला लागली. काही लोक समर्थांना सांगायला लागले. समर्थांनी सगळ्यांना खुणेने गप्प केलं. शिष्यांमध्ये चर्चा सुरू झाली, ही काय परीक्षा घेण्याची पद्धत आहे का? परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल झाला पाहिजे. या सगळ्यांमध्ये एकमत झालं, पण परीक्षा पद्धतीत बदल झाला पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे कोणाला काही कळले ना. आणि तेवढ्यात ती फांदी तुटली. अंबाजी पाण्यात पडला. सगळ्यांना वाटलं बहुतेक अंबाजी आता बुडाल. समर्थ नुसते विहिरीपाशी येतात आणि म्हणतात, अंबाजी कसा आहेस तू? महाराज कल्याण आहे. समर्थ म्हणले, अरे साखर आणा, आज याचं बारसं करा, आजपासून याचं नाव कल्याण. अंबाजीचा कल्याण स्वामी झाला. आरामशीर तो पाण्यातनं वरती आला. ती जी फांदी होती त्या फांदीला त्यांनी धरून ठेवलं आणि फांदीच्या आधाराने तो वरती आला. समर्थांनी त्याचं नाव कल्याण ठेवलं आणि तेव्हापासनं अंबाजी जो आहे तो कल्याण या नावाने ओळखला जायला लागला. पण या सगळ्या उत्सवाच्या निमित्तानं आणि या प्रसंगाच्या निमित्तानं समर्थांच्या सगळ्या शिष्यांच्या एक लक्षात आलं की एक अनमोल रत्न समर्थांच्या झोळीमध्ये पडलेलं आहे. कल्याण जो आहे हा समर्थ रामदासांचा अत्यंत लाडका असा शिष्य होऊन गेला. आणि कल्याणाचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य म्हणजे लेखनिक ह्या नावानं कल्याण समर्थांच्या जीवनामध्ये
अत्यंत लोकप्रिय असा झाला. आपण जर समर्थ संप्रदायाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की समर्थांच्या संप्रदायामध्ये लेखन क्रिया निरूपणाला अतिशय महत्त्व आहे. दासबोधातला दशक 19 समास 1 लेखन क्रिया निरूपण फार विलक्षण महत्त्व लिहिण्याला समर्थांच्या संप्रदायामध्ये. समर्थांनी समर्थ संप्रदायाची 20 लक्षणं सांगितलेली आहेत. त्याला मी गमतीने समर्थ संप्रदायाचा 20 कलमी कार्यक्रम असं म्हणतो. त्या लक्षणामध्ये पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर, ग्रंथ लिहून काढा, ग्रंथाचं वाचन करा आणि आपल्याला समजलेला ग्रंथ दुसऱ्याला समजावून सांगा. जितके काही आपणास ठावे तितके हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे बहुत जन, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. आणि त्या वृत्तीने समर्थ रामदासांनी लेखनाचं एक तंत्र विकसित केलेलं आहे. एकदा कल्याणाला कल्याण या 10 वह्या लिहून काढ. कल्याणाने त्या लिहून काढल्या. त्या 10 वह्यांमध्ये कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरात काय काय दोष आहेत ते समर्थांनी कल्याणाला समजावून सांगितले. आणि मग समर्थांनी आपल्या पिशवीतनं एक कित्ता काढला. स्वतः समर्थांनी आपल्या हस्ताक्षरात वाल्मिकी रामायण वयाच्या 15व्या वर्षी लिहून काढलेलं आहे. संस्कृत भाषेतले 24,000 श्लोक समर्थांनी 15व्या वर्षी लिहून काढलेले आहेत. त्याचं एक पान समर्थांनी कल्याणाला दिलं. अक्षर कसं असावं, पहिले जे लिहिले ते शेवटापर्यंत राहिले. एका टाकेची लिहिले ऐसे वाटिले पाहिजे. ज्याचे वया आहे नूतन त्याने लिहावे जपून, जनास पडे मोहन ऐसे लिहावे. बहुबारीक तरुणपणी कामानये म्हातारपणी मध्यस्थ लेखणीची करणी केली पाहिजे. भोवताले स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे. कागद झडता ही न झडावे हस्ताक्षर. चारही बाजूला समाज सोडा. आपल्याला कल्पना आहे काही लोकांना पुस्तक चाळताना असे चाळायची सोय असते बघा. असं धरायचं आणि पान असं ओढायचं आणि चाळायचं. आता कडेपर्यंत जर लिहिलेलं असेल तर ते पान तुटून जाणार. काही लोकांना बोटाला थुंका लावायचा आणि पान चाळायचं अशी सवय असते. त्यांच्या थुंकीनं ते जे अक्षर आहे ती शाई ओलसर होईल आणि काही दिवसांनी ते अक्षर झडून जाईल. मग चारही बाजूला समाज सोडायचे. भोवताले स्थळते सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे. आपल्याला आश्चर्य वाटेल मध्ये लोकसत्तेमध्ये पहिल्या पानावर एक छान बातमी चौकटीमध्ये होती. रशियाला कॅलिग्राफिक परिषद भरलेली होती. जगातले निवडक हस्ताक्षर तज्ज्ञ त्या ठिकाणी एकत्र झाले होते. ज्याप्रमाणे शिकागो धर्म परिषद विवेकानंदांनी गाजवली तशी रशियात झालेली ही कॅलिग्राफिक परिषद अच्युत पालव या मुंबईच्या तरुण मुलांनी गाजवली. तो त्या परिषदेमध्ये इतका लोकप्रिय झाला की रशियातल्या सगळ्या टीव्ही चॅनल्सने या अच्युत पालवला पकडलं आणि त्याला सांगितलं की आमच्या टीव्हीवरती तुम्ही एक तासभर भाषण द्या. सगळ्या टीव्ही चॅनलला त्याची व्याख्यानं झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल प्रत्येक व्याख्यानाची सुरुवात त्याने दासबोधातल्या 19व्या दशकातल्या पहिल्या समासातल्या पहिल्या 10 वह्या वाचून दाखवल्या आणि त्याने सांगितलं हस्ताक्षर तज्ज्ञ समर्थ रामदास यांचा मी शिष्य आहे. हस्ताक्षराबद्दल जे बारकावे समर्थांनी लिहिलेले आहेत ते अन्य कुणीही सांगितले नाहीत असं अच्युत पालवने रशियात सगळ्या ठिकाणी सांगितलं. लेखन क्रिया निरूपण हा समर्थांनी एक मुद्दाम विकसित केलेला संप्रदायाचा भाग आहे. दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रगट होऊन नसावे, हे बरे नव्हे, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी.
ज्याला कीर्तनकार व्हायचं आहे, ज्याला प्रवचनकार व्हायचं आहे, त्याने अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करायचा म्हणजे दिसा माझी काहीतरी ते लिहावे. मग समर्थांचं सगळं लेखन कोणी करावं? समर्थांच्या जीवनामध्ये लेखन क्रिया निरूपणाचं महत्व पाहिलं म्हणजे मग समर्थांच्या जीवनात कल्याणाचं महत्व आपल्याला कळेल. कवी अनंत यांनी समर्थांवरती जे अष्टक लिहिलेलं आहे त्या अष्टकात ते म्हणतात, स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहितसे, ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा बद्धास तारी तसे, ज्याला उत्तम रामदास म्हणून त्रैलोक्य वंदितसे. स्वामींचा सगळा कविता समुद्र कल्याण लिहितसे. आज जर आपण धुळ्याला गेलात तर कल्याण पोथा नावाचं एक बाड आहे, 2000 पानांचं बाड आहे. वरती लिहिलेलं आहे रामदास गोसावी यांची समग्र कविता. आणि कल्याण स्वामींनी 2000 पानामध्ये समर्थांनी आतापर्यंत जे लिहिलेलं आहे त्या सगळ्याची नक्कल केलेली आहे. मग त्यात करुणाष्टका आहेत, धाट्या आहेत, सवाया आहेत, 21 समासी दासबोध आहे, ग्रंथराज दासबोध आहे, त्यानंतर मनाचे श्लोक आहेत. मनाच्या श्लोकाचं पुस्तक मुद्दाम समर्थ वाग्देवता मंदिर धुळ्याने छापलेलं आहे. ज्यांना हवा असेल त्यांना त्याच्या प्रती आपल्याला पुस्तकांच्या स्टॉलवर मिळतील. पण कल्याण स्वामींनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढलेले सगळे मनाचे श्लोक त्याचं जसे जसं निगेटिव्ह काढल्या त्याच्यावरनं प्रिंटिंग केलं. म्हणजे कल्याण स्वामींचं त्या काळातलं हस्ताक्षर कसं असेल याची आपल्याला त्या पुस्तकावरनं कल्पना येते. आता सध्या धुळ्याला समर्थांच्या हस्ताक्षरातलं संपूर्ण वाल्मिकी रामायण छापायचं काम चाललेलं आहे. सगळ्या 24,000 संस्कृत श्लोक असलेलं समर्थांच्या हस्ताक्षरातलं वाल्मिकी रामायण जसंच्या तसं पुस्तक रूपाने छापतायत. अर्थाचं समर्थांनी लिहिलेला श्लोक आणि त्याच्यापुढे त्या श्लोकाचा मराठी भाषेमध्ये अर्थ. केवढं अफाट लेखनाचं सामर्थ्य त्या काळात समर्थांनी समाजामध्ये निर्माण केलं. आणि हा मान सर्वात जास्त कोणाला मिळाला? कल्याण स्वामींना हा मान मिळाला. म्हणून गिरधर स्वामी समर्थ प्रतापात लिहितात, कल्याण नामा ग्रंथ विस्तारी उत्कट कीर्ती विश्वाभीतरी. सगळे समर्थांचे ग्रंथ जे आहेत ते कल्याण स्वामींनी लिहून काढलेले आहेत. समर्थांच्या काळामध्ये रघुनाथ पंडित नावाचे एक विद्वान कवी होते. त्यांचा एक गमतीशीर श्लोक आहे. तो श्लोक समर्थांच्या लेखन केल्या निरूपणाबद्दलचा आहे. समर्थांना त्या श्लोकात वंदन करताना रघुनाथ पंडित म्हणतात, जो लेखणी सहित कागद दौतवा आहे तो दंड सद्गुण उदंड जयाता आहे. हस्ते जयास मिरवी फिरवी विनोदे तो रामदास मनिमी नमिला प्रमोदे. जो लेखणी सहित कागद दौतवा आहे. आमचे मित्र गुरुनाथ कोटणीसांच्याकडे मी एक कुबडी पाहिली होती. समर्थांची ती कुबडी जर आपण पाहिली तो वरती गोल आटे आहेत, खाली आटे आहेत. ज्या ठिकाणी अशा प्रकारे बगल टेकवायची तो वरचा जो भाग आहे यू शेप तो जर असा आटे फिरवले तो पूर्ण निघतो आणि त्यामध्ये चाकू असतो. मधला जो भाग आहे त्या पुकळीमध्ये कागद तयार करून त्या कागदाची नळकांडी जी आहे ती आत घालायची सोय. त्यामध्ये 4-5 प्रकारचे बोरू टाकता येतात. म्हणजे मग ती पुन्हा तलवारात टाकायची आणि ते बंद करून टाकायचं. आणि तळामध्ये जे आटे आहेत ते जर असे गोल फिरून काढले तर त्यामध्ये छोटीशी अशी जागा आहे, त्यामध्ये शाईच्या पुड्या ठेवायची व्यवस्था आहे. त्या काळात जी काही शाई तयार करण्याची पद्धत असेल त्याच्या पावडरी असायच्या. त्या पावडरी घ्यायच्या. म्हणजे जेव्हा लेखन करायचं असेल तेव्हा दगडी 2-3 वाट्या किंवा सड घ्यायचे, त्यामध्ये ती शाई टाकायची, थोडं पाणी टाकायचं, आपल्याला जेवढी घट्ट डार्क शाई पाहिजे आहे तेवढी तयार करायची आणि लिहायला सुरुवात करायची. हे सगळं काम कोण करत होता? कल्याण करत होता. आणि तेवढंच नव्हे तर कल्याण स्वामी समर्थ कधी कधी चालत असत, हातात पॅन आणि कागद घेऊन कल्याण स्वामी त्यांच्या मागे चालत असत आणि समर्थ जे जे बोलतील ते लिहून काढायचे.
आपण जर देहू गावात गेलो तर तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या वेळेला त्यांना जे अभंग स्फुरले, स्वतः तुकाराम महाराजांनी अभंग कुठे लिहिलेले नाही आहेत, कीर्तनामध्ये त्यांना स्फुरायचं. माझी मदत झाली अनावरवाच्या, आणि एकदम मुखातनं अभंग बाहेर पडायचे. जगनाडे महाराज म्हणून त्यांचे देहूच्या जवळ सुदंबर म्हणून गाव आहे, त्या सुदंबराचे जगनाडे महाराज त्यांनी हे सगळं लिहून काढावं. जगनाडे महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचे कल्याण स्वामी होते. समर्थांचे कल्याण जे आहे त्याचं वर्णन करताना रघुनाथ पंडित म्हणतात, ऐसे जे जे स्वामी बोलती ते ते लिही शीघ्रगती, गद्य पद्य श्लोक सवाया रीती, ग्रंथांची या वेदोक्त, स्वामी मुखीचे निघता वचन, मागे लिहित चाले आपण, ऐसे दोघांचे स्वामी सेवकपण, न कळे जाण कवणासी, समर्थे बोलावे येणे लिहावे, पुनरपी न लगे पुसावे, ऐसे गुरुकृपेचे लाघव बोलताची नये. समर्थांच्या बोलण्याकडे कल्याणाचं लक्षच नाहीये. काय म्हटलात तुम्ही, चुकीचा शब्द लिहून घेतलेला आहे, असं कधी घडलं नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, आपण गडावरती 2 मोठाले अंडे पाहतो. अनेकांना असं वाटतं की कल्याण स्वामींना हे अंडे कशी उचलत असतील. त्या एका अंड्याचं नाव आहे राम आणि दुसऱ्या अंड्याचं नाव आहे लक्ष्मण. आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत कसं अध्यात्म भरलेलं आहे बघा, पूर्ण अध्यात्ममय जीवन. त्या अंड्याचं नाव सुद्धा राम आणि लक्ष्मण. कल्याण स्वामीने ते 2 भले मोठे अंडे पूर्वी गावात न्यावेत, ते अंडे भरावेत, त्याची कावड करावी आणि खांद्यावरती कावड घेऊन ते पाणी गडावरती आणावं. कारण काय, समर्थांना कफाची व्यथा झालेली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही जिवंत पाणी वापरा, गडावर जिवंत पाणी नाही आहे. आज गडावर जे सगळं पाणी आहे ते पावसाळ्यात तळ्यात साठलेलं पाणी आहे. आणि हे जे पावसाचं पाणी असतं ते जर साठलेलं असेल तर त्या साठलेल्या पाण्याने कफ वाढतो आणि जिवंत पाणी आहे त्याने कफ कमी होतो. कल्याण स्वामी आपल्या गुरूंसाठी हे 2 अंडे आणत असत. ते अंडे ते कसे उचलत असत याचं रहस्य या लेखनिके या निरूपणामध्ये उल्लेख आहे कल्याण स्वामींच्या बाळामध्ये डोंगावच्या, की समर्थांना केव्हा लिहिण्याची लहर येईल सांगता येत नाही. लिहिताना कोणती पोथी त्यांना संदर्भाला लागेल सांगता येत नाही. ज्याच्यामध्ये महत्वाचे ग्रंथ आहेत, मग विवेक चुडामणी सारखा प्रकरण ग्रंथ असेल, भर्तृहरींचं नीतिशतक असेल, भगवद्गीता असेल, विद्यारण्य स्वामींची पंचदशी असेल, वेगवेगळे ग्रंथ असतील, रामायण असेल, महाभारत असेल, उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असेल, या सगळ्या ग्रंथांचा एक लाकडी पेटारा होता. हा पेटारा कल्याण स्वामींनी आपल्या खांद्यावरती घ्यायचा आणि समर्थ जर म्हटले त्या टिकडीवर आपण झाडाखाली बसू की कल्याण स्वामी तो पेटारा खांद्यावर घ्यायचा आणि टिकडी चढून जायचं. सर्वात जास्त वजन पुस्तकांचं असतं, कपड्याचं काही वजन असत नाही. पण समर्थांच्या सबंध प्रवासामध्ये समर्थांचा हा जो ग्रंथ संग्रह आहे, म्हणजे कल्याण स्वामी ही समर्थांची मोबाईल लायब्ररी होती, चलत ग्रंथालय. समर्थांनी कुठलाही ग्रंथ मागितला की कल्याण स्वामी ते हस्तगीरी काढायचं आणि समर्थांच्या समोर द्यायचं. म्हणून दासबोध लिहिताना काय काय ग्रंथ समर्थांनी संदर्भाला घेतलेले आहेत त्याची यादी दिली आहे. गुरुगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, हंस गीता, ब्रह्मगीता, उपनिषद, वेद आणि वेदांत, नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. हा सगळा ग्रंथालयाचा भाग कल्याण स्वामींनी आपल्या खांद्यावर घ्यायचा. तेव्हा ओझं उचलायची 15व्या-16व्या वर्षापासूनची सवय लागली. ते पुढे कल्याण स्वामी समर्थ गडावरती असताना ते हांडे सुद्धा घेऊन जात असत. पण हे सगळं लेखनाचं काम जे आहे ते कल्याण स्वामींनी पार पाडलेलं आहे. त्यामुळे समर्थांची आज आपल्याला सगळी जी कविता उपलब्ध आहे त्या कवितेबद्दल आपण सगळ्यांनी कल्याण स्वामींचं कृतज्ञ असलं पाहिजे. आणि ती कविता आपल्या समोर छापून सादर केली याबद्दल आपण शंकर कृष्ण देवांचं कृतज्ञ असलं पाहिजे. आज समर्थ संप्रदायामध्ये
कोणालाही समर्थांवर जर काही बोलायचं असेल आणि लिहायचं असेल तर त्यांनी कल्याण स्वामींना शरण गेलं पाहिजे किंवा नानासाहेब देवांना शरण गेलं पाहिजे. म्हणून नानासाहेब देवांवरती जो श्लोक केला गेलेला आहे फार गोड श्लोक आहे. समर्था विणाना दुजा देव ध्यानी गुणी गुंतली लेखणी आणि वाणी खुले ग्रंथ भांडार केले जयाने नमस्कार देवासी त्या आदराने. हे सगळं लेखन, हे सगळं सांस्कृतिक संचित, हे सगळं वैभव कल्याण स्वामींनी जतन करून ठेवलेलं आहे. जेव्हा विजयराव भटकर साहेबांना मी धुळ्याला घेऊन गेलो होतो, आमचा एक मोठा कार्यक्रम तिथे आम्ही घेतला होता, तेव्हा ती सगळी वाङ्मय संपदा पाहिल्यानंतर भटकर साहेब इतके थक्क झाले की ते म्हणाले की अवघ्या भारताचं मराठी भाषेतलं सांस्कृतिक संचित आणि खजाना आत्ता माझ्यासमोर खुला आहे. मग त्यांच्या प्रेरणेने आता या सगळ्या ग्रंथांचं डिजिटलायझेशन सुरू आहे. आता आपल्याला काही दिवसानंतर धुळ्याला जावं लागणार नाही. घरात बसल्या बसल्या नुसतं इंटरनेटवरती ती वेबसाईट काढली की आपल्याला जे बाळ पाहिजे असेल ते बाळ आपल्याला पडद्यावरती दिसेल. पण असे 4,500 ग्रंथ आज धुळ्याला उपलब्ध आहेत. मग एवढं जे महत्वाचं लेखन आहे ते सगळं लेखन कल्याण स्वामींनी तयार केलेलं आहे. आणि जसा कित्ता समर्थांनी कल्याण स्वामींना दिला अशा प्रकारचे 25-30 कित्ते तयार करून कल्याण स्वामींनी आपल्या शिष्यांना दिलेले आहेत. कल्याण स्वामींच्या परंपरेतले अपचंद मठाचे मठपती शिवराम स्वामी यांनी दासबोधा ग्रंथ 11 वेळा लिहिलेला आहे. कल्पना करा, 7,751 ओळ्यांचा ग्रंथ कल्याण स्वामींनी एकदाच लिहिला. अपचंद शिवराम स्वामींनी 11 वेळा लिहिला. आपण साताऱ्याहून कराडला जातो, वाटेत उमरज लागतं. या उमरजचा जो मठपती होता तो कल्याण स्वामींचा शिष्य होता. मठ स्थापन केला समर्थांनी, पण मठपती म्हणून नियुक्ती केली ते कल्याणाच्या शिष्याची, केशव स्वामी. या केशव स्वामींनी दासबोधा ग्रंथ 18 वेळा लिहून काढला. इतक्या वेळा का लिहायचा आणि कोणाला तरी भेट देऊन टाकायचा किंवा पारायण करा. नित्य नियमाने 2 समाज वाचत जा. समर्थ म्हणतात, लेहून देता परोपकारे सीमा सोडिली. एखाद्याला असा ग्रंथ जर लिहून दिला तर त्याच्यावरती फार मोठे उपकार केले. म्हणून या ठिकाणी जन्मशताब्दीच्या निमित्तानं बाबा महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्राच्या प्रती काढलेल्या आहेत आणि सवलतीच्या दरामध्ये लोकांपर्यंत ते पोचावं अशी समाधी मंदिराची योजना आहे. आपण सगळ्यांनी त्यात भाग घेतला पाहिजे. जास्तीत जास्त प्रती घेतल्या पाहिजेत. आणि कुणाला वाढदिवसानिमित्तानं, उपनयन संस्काराच्या निमित्तानं, विवाह संस्काराच्या निमित्तानं त्या मुलांच्या हातामध्ये हे बाबा महाराजांचं चरित्र दिलं पाहिजे. लेहून देता परोपकारी सीमा साडिली. शिवराम स्वामी कल्याण स्वामींचे शिष्य त्यांनी 11 वेळा, केशव स्वामींनी 18 वेळा हा सगळा दासबोध ग्रंथ लिहून काढला आणि लोकांपर्यंत त्याच्या प्रती दिल्या. म्हणून कल्याण स्वामींचं स्थान जे आहे ते विलक्षण आहे. स्वतः कल्याण स्वामी स्वतःला लेखक म्हणून घेतात. त्यांनी दासबोधाची आरती केलेली आहे. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. त्यात शेवटी ते म्हणतात, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथ राज प्रसिद्धा. आपण लेखक आहोत, आपण ते लिहून घेतलेलं आहे असं कल्याण स्वामी त्याच्यामध्ये म्हणतात. आणि कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातला मूळ दासबोध आजही आपण जर डोंगराला गेलात तर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. योगायोगानं पुढच्या वर्षीपासून कल्याण स्वामींची 300वी पुण्यतिथी सुरू होते. 2013 आषाढ शुद्ध त्रयोदशी ते 2014 आषाढ शुद्ध त्रयोदशी असे वर्षभर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत. मला वाटतं तिची नांदी म्हणजे आजचं प्रवचन आहे की कल्याण स्वामींनी केवढं मोठं काम केलेलं आहे. या कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातला दासबोध आजही आपल्याला डोंगराला पाहायला मिळतो. कल्याण स्वामींचा कित्ता पाहायला मिळतो. स्वतः समर्थाने कल्याण स्वामींना दिलेला कित्ता डोंगराला आहे आणि कल्याण स्वामींनी जे कित्ते तयार करून आपल्या शिष्यांना दिले होते की हस्ताक्षर कसं असावं ते कित्ते डोंगराला आहेत.
त्याचं वर्णन करताना आत्माराम महाराज लिहितात, बाळबंद कित्ता इच्छिता सुंदर कल्याण बाबाची सरस अक्षरे जाणून आज्ञा करिता गुरुवरे कित्ते लिहून कित्येक दिले. स्वतः कल्याणाने अशा प्रकारचे अनेक कित्ते तयार केले आणि लोकांना दिले. एवढं मोठं प्रचंड काम जे आहे ते कल्याण स्वामींनी समर्थ संप्रदायामध्ये या लेखनाचं केलेलं आहे. एवढा कल्याण स्वामींचा विलक्षण अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. या कल्याण स्वामींच्या अनेक कथा आपल्याला समर्थ चरित्रामध्ये पाहायला मिळतात. समर्थांचे सर्वात लाडके शिष्य म्हणून त्यांच्याबद्दलच्या विविध अद्भुत अशा समर्थ प्रेमाच्या कथा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या, मग काही प्रसंग चाफळला असतील, काही प्रसंग सज्जनगडावर घडले असतील, काही प्रवासात घडलेले असतील, ते सगळे पाहायला मिळतात. चाफळला एक गमतीचा प्रसंग घडला. समर्थांच्या परंपरेतला एक महंत होता. तो स्वतःला रंगनाथ स्वामींसारखा राजयोगी म्हणून घेत असे. रंगनाथ स्वामी जे आहेत हे समर्थांना समकालीन सत्पुरुष. ते राजयोगी होते. ते कुठेही गेले तरी त्यांच्या पाठीमागे छत्र, चाम्र, वैभव, पंचपक्वान्नांची जेवणं ही मागेच लागायची. त्यांना राजयोगी म्हणत असत. समर्थांच्या परंपरेतला एक शिष्य चाफळला आला. तो एकटा नव्हता, त्याच्याबरोबर आणखी 5-50 शिष्य होते. आणि ते सगळे शिष्य या समर्थ परंपरेतल्या शिष्याच्या डोक्यावरती छत्र धरायचे. आता चर्चा सुरू झाली की स्वतः समर्थ डोक्यावर कधी छत्र घेत नाहीत, यांनी कुठलं छत्र आणलं. रामनवमीच्या आरत्या असायच्या. आजही जर तुम्ही चाफळला गेलात तर चाफळला 13 आरत्या 13 प्रदक्षिणांच्या आहेत. प्रत्येक आरतीची लांबी एवढी आहे, त्याचं मीटर एवढा आहे की एका प्रदक्षिणेमध्ये ती आरती पूर्ण होते. आणि रोज दुपारी 12 वाजता माध्यान्नीला या 13 आरत्या म्हणण्याची पद्धत आहे. राम मंदिराच्या भोवतालची फरशी अतिशय तापून जाते. आता लोकांच्या सोयीसाठी त्या आता सतरंजा टाकायला लागलेल्या आहेत. पूर्वी सतरंजा पण नसायच्या. तहा समर्थांच्या परंपरेतला शिष्य तो जेव्हा आरतीच्या वेळेला प्रदक्षिणा घालायचा तेव्हा त्याच्या शिष्याने त्याच्या पुढे पायघड्या टाकायला सुरुवात केली. बरं, त्याचं एक उत्तर, मी माझ्या नशिबात राजयोग आहे तर मी काय करू. समर्थांनी कल्याण झालं. कल्याण इकडे मी आरती चालू असताना, प्रदक्षिणा चालू असताना तू त्या शिष्याकडे जा आणि एक मुस्कडीत मार म्हण. त्यांना ते कल्याण स्वामी हे काम करणार. कल्याण स्वामी म्हणजे स्वामींच्या आज्ञेचं पालन, बाकी काय माहिती नाही. आणि प्रदक्षिणा घालत असताना हा जो महंत आहे तो महंत येत असताना कल्याण स्वामी तिथून आले. मुळात कल्याण स्वामी अतिशय ताकदवान होते. कल्याण स्वामी रोज 1200 सूर्यनमस्कार घालत होते. तब्येत सणसणीत होती. असं सांगतात की कल्याण स्वामींची छाती 58 इंच होती. एकदम बलदंड होते. चाफळच्या रामनवमी उत्सवामध्ये एकदा उत्सवाचा हत्ती जो आहे तो एकदम उधळला. त्या हत्तीला आवर घालता येईना. माहूर एकदम घाबरून गेला. माहुरानं हत्तीवरून उडी टाकली आणि माहूर पळून गेला. त्या माहुताला काही करता येईना. आणि हत्ती असा संतापलेला होता, तो सैरावैरा धावायला लागला. समर्थ म्हणले, कल्याणा पाहतोस काय, हत्तीला आवत. कल्याण स्वामी पुढे आले. हत्तीच्या समोर ते आले. हत्ती असा झुलत होता आणि कल्याण स्वामी त्या हत्तीच्या समोर निर्भयपणे आला आणि त्यांनी आपल्या मुष्टीनं त्या हत्तीच्या मस्तकावरती इतक्या जोरात प्रहार केला, हत्ती एकदम शांत झाला. त्याने कल्याण स्वामींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मग शांत झाल्यानंतर मग ती मिरवणूक जी आहे ती पुढे निघाली आणि उत्सव पार पडला. असे कल्याण स्वामी त्याची मुस्कडीत कशी बसली असेल. पण तो महंत मुस्कडीत मारल्यानंतर कल्याण स्वामींचे ते पाय धरले. नशिबात दोन्ही गोष्टी असतात म्हटले, राजयोग पण असतो, मार पण असतो म्हटले, तुम्हाला धन्यवाद. तेव्हा समर्थ म्हणाले, याचा राजयोग खरा आहे म्हणे. ज्याला मार आणि वैभव ह्या दोन्ही गोष्टी सारख्या वाटतात. काल आपण रामकृष्णांचं पाहिलं, सोनं माती, सोनं माती दोन्ही समान. याला खरी म्हटले अवस्था प्राप्त झालेली आहे. पण कल्याण स्वामीने ते काम केलं.
समर्थांची परीक्षा घेण्याची पद्धत जी आहे ती कशा प्रकारची होती बघा. एकदा त्यांनी कल्याणाची परीक्षा घेतली. परळे गावामध्ये 8-10 व्रात्य मुलं होती. व्रात्य म्हणजे कमालीची खोडसर. या सगळ्या 10 मुलांना गडावरती आणलं आणि समर्थ कल्याणा म्हणाले, कल्याणा तू एक करशील का? महाराज आज्ञा करावी. या मुलांना तुझ्या ताब्यात देतो आणि मी साफळला जातो. मी येईपर्यंत या मुलांना अम्मा ऐसे मानावे. जशी माझी सेवा करतो तशी या मुलांची सेवा कर. या मुलांना काहीही कमी पडू देऊ नकोस. ते मागतील ते दे, ते म्हणतील ते दे, म्हणतील तेव्हा दे. अम्मा ऐसे मानावे. समर्थ चाफळला निघून गेले. 2 महिने कल्याण स्वामींनी या 8-10 वांड मुलांना सांभाळलेले. बर, अम्मा ऐसे मानावे समर्थांचं ते रूप आहेत. या भावामध्ये त्यांची सेवा करता करता कल्याण स्वामी हडकलेले आहेत, बारीक झालेले आहेत. शेवटी चाफळला काही लोकांनी समर्थांना भेटून सांगितलं, अहो तुम्ही ते कल्याण स्वामी काय डोकेदुखी लावून दिलेली आहे, आता खूप बारीक झालेलं आहे. ती मुलं त्याला अजिबात म्हणले सुधरू देत नाहीत आणि सारखं त्यांच्या सेवेमध्ये कल्याणाची सगळी शक्ती खर्च होते. मग समर्थ पुन्हा गडावरती आले. त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या. त्या मुलांना समर्थांनी हाकलून दिलं आणि पळा म्हटलं तुम्ही तुमच्या गावी जाता. आणि मग कल्याण स्वामीने विचारलं, तुला आता कसं वाटलं? कल्याण स्वामींनी काही तक्रार केली नाही. आपल्याला आपल्या गुरुनी दिलेला आदेश आहे, अम्मा ऐसे मानावे. फक्त गुरुची सेवा म्हणजे सेवा नव्हे, गुरु ज्याची सेवा करायला सांगतील त्याची सेवा सद्गुरू समजून करणं ही सुद्धा फार अवघड गोष्ट आहे. शिष्याची परीक्षा पाहताना मुद्दाम सद्गुरू शिष्याला अशा प्रकारची विचित्र आणि अवघड कामं सांगतील. मेटल प्रूव्ह झालं पाहिजे. कल्याण समय मेटल प्रूव्ह झालं. त्यांनी स्वतःला त्रास करून घेतला, पण समर्थांबद्दल ती मुलं कशी वाईट होती, काय तुम्ही आम्हाला काम सांगितलं तर काय डोक्याला त्रास झाला, अजिबात तक्रार नाही. अम्मा याचे मानावे, ठीक आहे तुमच्यासारखंच मानतो. पण या सगळ्या गोष्टीमुळे कल्याण स्वामींचा अधिकार कसा आहे या सगळ्या गोष्टी समर्थांच्या लक्षात आल्या. कल्याण स्वामींच्या अशा अनेक कथा उपलब्ध आहेत की ज्यामध्ये त्यांची वारंवार परीक्षा घेतली गेली. त्या परीक्षेत कल्याण स्वामी उत्तीर्ण झाले आणि बाकीचे शिष्य जे आहेत ते अनुत्तीर्ण झाले. चाफळला काही संस्कृतचे पंडित आले. 10-12 चांगले मोठे वेदांती अभ्यासू लोक आले. त्यांना असं वाटायला लागलं की समर्थ काय कल्याणाच्या प्रेमात पडलेले. त्याला काही व्यासंग नाही, विद्वत्ता नाही, नुसता ढोर मेहनती आहे. गाढवासारखं नुसतं काम करत असतो. आम्ही कसे वेदांती आहोत, अभ्यास करतो, ग्रंथ वाचतो, आमचं संस्कृत किती चांगलं आहे. समर्थांच्या हे सगळं लक्षात आलं आणि या सगळ्या वेदांती लोकांची जिरवावी हे समर्थांनी लक्षात घेतलं आणि मुद्दाम छोटंसे एक योजना अशी आखली. संध्याकाळच्या वेळेला समर्थ मठाच्या अंगणामध्ये बसत असत आणि मग पारमार्थिक चर्चा, काही गप्पा, हास्य, विनोद या सगळ्या गोष्टी चालायच्या. बसता आता समर्थ रामदास म्हटले, अरे संस्कृतमध्ये कितीतरी गीता झाल्यात. हंसगीता आहे, ब्रह्मगीता आहे, अवधूत गीता आहे. माझ्या असं मनात आहे आपल्या नावाने एक संस्कृतमध्ये गीता असावी. पण म्हटले मला एकट्याला कसं जमणार, आपले तर फार वेदांती लोक आलेले आहेत. आपण असं करूयात, मी पहिले 2 चरण तयार करतो, पुढचे 2 चरण या वेदांती लोकांनी तयार करायचे. अशा प्रकारे पहिले 2 चरण माझे, दुसरे 2 चरण या वेदांती लोकांचे. अशा प्रकारे 4-4 चरणाचा एक श्लोक, अशा पण 40 श्लोक तयार करावेत आणि दासगीता या नावाने ते प्रसिद्ध व्हावेत असं माझ्या मनात आहे. त्या पंडितांना वाटलं काय आमचा अधिकार आहे, समर्थाने आमची निवड केली आहे. सगळे बसले. समर्थांनी 40 श्लोक तयार केले, पहिले 2 चरण. कोणालाच गमेना, कारण समर्थांचा श्लोक समजून घेतानाच त्यांना पंचायत झाली आणि त्यांचं जे केवळ शब्दज्ञान होतं ते शब्दज्ञान, ते पितळ त्या दिवशी उघडं पडलं. कोणालाच जमेना.
सगळे गिरवत आहेत, काहीतरी चिरफाड करतायत, शब्दांची आगगाडी मोडतोड करतायत, पण वरचे 2 ओव्या किंवा शरण ज्या दर्जाचे आहेत त्या दर्जाचे 2 चरण जमेनात. समर्थ म्हणल्यावर त्या कल्याणाला हाक मारा बरं. आणि मग कल्याणाला कल्याणा मी असे 40 श्लोक केलेले आहेत, पण 2-2 चरण केलेले आहेत, तू ते चरण पूर्ण कर. कल्याण स्वामीला दौत आणली, शाही आणली, बोरू आणला आणि समर्थाने ते श्लोक केलेले होते. वरचे 2 श्लोक वाचायचे, 2 चरण वाचायचे आणि लगेच खाली 2 चरण लिहायचे. संस्कृत भाषेतलं दासगीतेचं हे बाड आजही धुळ्याला पाहायला मिळतं. 40 श्लोक समर्थांचे कल्याण स्वामींनी पूर्ण केले आणि त्या सगळ्या पंडित लोकांना दाखवून दिलं की तुम्ही नुसत्या ग्रंथांचा अभ्यास करत आहात, पण गाढवाच्या पाठीवरती साखरेच्या पोत्याचं ओझं द्यावं तसे तुम्ही आहात. तुम्हाला फक्त त्या ओझ्याचा आनंद आहे, तुम्हाला साखरेच्या गोडीचा आनंद नाही. आणि ज्या कल्याण स्वामींनी संस्कृत भाषेचा कधीही अभ्यास केला नव्हता, त्या कल्याण स्वामींनी ते सगळे 40 श्लोक जे आहेत ते पूर्ण केले. गुरु कृपा झाल्यानंतर काय होतं? परवा आदरणीय विजयराव जोशी यांचं प्रवचन ऐकताना आपण गुरुकृपेची प्रत्यक्ष प्रचिती घेतली की सद्गुरु बोलविता धनी वेगळाची कशा प्रकारे त्या माणसाच्या मुखातनं ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावेची जे बोलत तेची ब्रह्मनिरूपण. आत परमेश्वर असतो, तो ते सगळं बदलून घेतो. कल्याण स्वामींच्या मुखातनं ते सगळे 40 श्लोक उतरले आणि दासगीता हा ग्रंथ पूर्ण झाला. पण त्याच वेळेस ते सगळे पंडित जे आहेत त्यांच्या लक्षात आलं की आपण उगीचच कल्याणाला तुच्छ लेखत होतो, तो अतिशय बुद्धिमान निघाला. असे अनेक प्रसंग घडलेले. समर्थांनी सज्जनगडावरती एकदा गंमत केली. या महापुरुषांचं असतं वेगवेगळ्या लीला ते करत राहतात. एकदा समर्थ झोपेतनं उठले, ते कणायलाच लागले, चालताना लगडायला लागले. अरे काठी द्या म्हटले, मला चालता येत नाही. मग काठीने टेकत टेकत चालायला लागले. फार म्हटलं वेदना होत आहेत. रात्री मोठ्या मुश्किलीने म्हटले तुम्ही केवढं मोठं किरूट झालेलं आहे, ते बांधून घेतलेलं आहे आणि फार मोठं म्हटले वेदना आहेत. आणि मग चालणंच बंद केलं, अंथरुणावर आडवे झाले. शिष्य म्हणाले काय करावं, वैद्यानं बोलावं का? वैद्य आले. वैद्याने त्यांना काही होणार नाही, मला याचा उपाय माहिती आहे. हा जो म्हटले आजार आहे, हे जे मोठ्याला गळू झालेला आहे, हे गळू जो चोखेल तो मरून जाईल आणि मी बरा होईल म्हणजे. असं हे विचित्र औषध आहे. तर मी माझ्या शिष्याची हत्या केली, असं पाप मला नको म्हणून मी असं कसं सांगू म्हटले. पण हा एवढंच दुखणं आहे आणि हा त्याच्यावरती उपाय, बाकी काही नाही. सगळे शिष्य लगेच बाजूला झाले. म्हणजे खरंय समर्थ म्हणतात तसं शिष्याच्या हत्येचं पाप त्यांना का लागू द्यावं. सगळे विद्वानच होते, सगळे अगदी पाठीमागे सरले. कल्याण स्वामी पुढे आले आणि ते म्हणाले की जर गुरुच्या सेवेमध्ये आपले प्राण जाणार असतील तर माझी काही हरकत नाही. आणि कल्याण स्वामींनी ते गळू जेव्हा चोखायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते गळू नव्हतं, समर्थाने आपल्या पोटरीला आंबा लावून ठेवलेला होता आणि वरनं ते बँडेज असं केलं होतं की लोकांना असं वाटावं की काहीतरी फार मोठं गळू झालेलं आहे, फार वेदना होत आहेत. चालायचं नाटक केलं, लंगडायचं नाटक केलं. कल्याण स्वामींचं कल्याण एवढं झालं, त्यांना सगळ्यात सीझनचा पहिला आंबा खायला मिळाला आणि सगळ्यांच्या आधी खायला मिळालं. आणि शिष्यांच्या लक्षात आलं की आपली समर्थांवरली प्रीती ही कशी बिगडी आहे आणि कल्याण स्वामी हे त्यांचे कसे निष्ठावान शिष्य आहेत हे बाकीच्या शिष्यांच्या लक्षात आलं. तरी पण मराठीमध्ये ती म्हण आहे की तो पीळ जो आहे तो पीळ काही मरत नाही, पीळ कायम राहतो. अजून हे विषय चर्चेला यायचे की कल्याण स्वामी हे समर्थांचे लाडके जास्त आहेत, समर्थ कल्याणाच्या बाबतीत फार पक्षपाती आहेत. त्यात एकदा कल्याण समर्थाने पाहिलं, सो तटावरती उभे होते आणि कल्याण स्वामी ती कावड घेऊन पाणी घेऊन वर येत होते. सगळ्या अंगाला घामाच्या धारा आणि मोठाले हंडे कल्याण स्वामी वर आणतायत.
समर्थांनी कल्याणाला विचारलं, अरे सकाळी किती वाजता जातो? कल्याण म्हटले 8:30-9ला मी सगळं अन्नी कुरकून जातो आणि यायला 11-11:30 वाजतात. अरे पण काही खाणं होतं का तुझं? नाही म्हटले, सगळ्यांना गुळ शेंगा देतात ते मी खातो. समर्थांनी कोठळ्याला हाक मारली आणि सांगितलं, उद्यापासून कल्याणाला 1 शेर हरभऱ्याची डाळ, अर्धा शेर गुळ आणि अर्धा शेर साजूक तूप एवढा सीधा रोज देत जा म्हणे. आणि कल्याणाला सांगितलं, तू पळीला गेला की पुरण शिजवत जा आणि ते खात जा आणि मग वर येत जा. अरे एवढे कष्ट करतो, एवढा तुला त्रास होतो, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. भगवंताची सेवा करायची असेल, सद्गुरूची सेवा करायची असेल, राष्ट्राचं कार्य करायचं असेल, प्रकृती शेवटपर्यंत चांगली राहिली पाहिजे. ते व्यवस्थित खात जा. रोज शिदा कल्याण स्वामींना मिळायला लागला. माणसाच्या पोटात दुखतं त्याची 2 कारणं असतात. जास्त खाल्लं की माणसाच्या पोटात दुखायला लागतं आणि दुसऱ्याला मिळायला लागलं की पोटात दुखायला लागतं. त्याची पहिली पोटदुखी लवकर बरी करता येते. जास्त खाल्ल्यामुळे ज्याला पोट दुखत आहे त्याला कमी खायला सांगता येतं, डायजेशनच्या काही गोळ्या देता येतात, ती पोटदुखी बरी होते. पण दुसऱ्याला चांगलं मिळालं, दुसऱ्याला माझ्यापेक्षा जास्त मिळत आहे, यामुळे जे पोट दुखतं त्याच्यावर ते जगात कुठलं औषध नाही. जरा कल्याण स्वामींना लोकांनी चिडवायला सुरुवात केली, डाळ गप्पू. कसला म्हणले डाळ खातो? आम्ही कधी दासबोधाची पारायण करतो, अनेक वेळा दासबोध असतो, सकाळपासून आमच्या हातामध्ये ग्रंथ असतो, सकाळी 3 तासाचं पारायण, दुपारी 3 तासाचं पारायण. हा नुसता ओझ्याचा बैल आहे म्हणजे. संप्रदायामध्ये आला, सगळं आयुष्याने वाया घालवलं. तर कल्याण स्वामी आला की लोकांनी डाळ गप्पू आला, डाळ गप्पू आला, ए डाळ गप्पू आला असं सारखं त्याला चिडवत राहावं. कल्याण स्वामी दुर्लक्ष करायचे. हाती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. कल्याण स्वामी त्याला काही फार महत्व देत नव्हते. पण समर्थाने बरोबर योजना आखली. पुन्हा संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांना असं समोर बसून घेतलं आणि म्हणाले, कारण तुमच्यापैकी बरेच लोक दासबोधाचं पारायण करतात, सर्वात जास्त पारायण कोणी केले? एक जण म्हटलं, महाराज माझी 500 पारायण झाली. दुसरा म्हटला माझी 700, तिसरा म्हटला माझी 1000, चौथा म्हटला 1100, पाचवा म्हटला 1500, हायस्ट 1500चा होता. मी 1500 वेळा दासबोध वाचलाय. समर्थ म्हटले, का तुम्हाला म्हटलं माहिती आहे का? आज सकाळपासून एक ओळी मी आठवतो आहे, पहिला चरण मला आठवतो, ऐसा सद्गुरू पूर्णपणे. हा पहिला चरण आठवतो, बाकी काही आठवतच नाही म्हटले. काय बघा, अलीकडे लक्षातच राहत नाही. कोण सांगेल? आता सगळ्यांच्या मानाखाली समज म्हणते, हो 1500, हो 1100, हो 1000, हो 1200, उठा उठा. कोणाला सांगता येणार? तेवढ्यात मग समर्थ म्हणले, त्या कल्याणाला हाक मारा बरं. तो काय वजाचा बैले म्हटले, त्याला काय येत असणार आहे, पण बघू तरी. कल्याण सारवत होता, समर्थाने हाक मारली, तो शेणाच्या हात न धुता तसाच धावत आला. समर्थ म्हटले, अरे कल्याणा, तुला अक्कल केव्हा येणार बाबा? अरे एवढे विद्वान पंडित पारायण करणारे माणसं बसली आहेत, तू शेणाचा हात घडून इथं आलात? मूर्ख कोणी करता? म्हटले हात दोन्ही आहे. सगळ्यांना वाटलं बरं झालं झापलं कल्याण स्वामीला. आमच्या देखत तो मूर्ख आहे लक्षात आलं. हात बीत धुवून कल्याण स्वामी आले आणि समर्थ होणारे, कल्याणा सकाळपासून मी आठवतोय, ऐसा सद्गुरू पूर्णपणे. हा चरण असलेली ओवी कोणती? समर्थ म्हटले, कल्याणाने हात जोडले, म्हटले, महाराज ऐसा सद्गुरू पूर्णपणे, तुटे भेदाची कडसणी, देहे वीण लोटांगणी, तया सद्गुरूसी. दशक 7, समाज 1, ओवी क्रमांक 18. समर्थ म्हटले, बघा रे बघा दासबोध थापा मारतोय असं मला वाटतंय म्हटलं. लगेच सगळ्यांना वाटलं ही जर ओवी चुकीची निघाली की समर्थ कल्याणाला ठोकणार. सगळ्यांनी घायकेने दासबोध काढला, ती ओवी काढली. बरोबर 7वा दशक, पहिला समाज, 18वी ओवी आणि कल्याण सांगतो तशी. समर्थ म्हटले, कल्याणा किती पारायण झाले तुझे? म्हटलं, महाराज 2 पारायण. केव्हा केली? एक म्हणजे शिवतरगिरीमध्ये तुम्ही सांगत होता आणि मी लिहित होतो, ते पहिलं पारायण.
आणि दुसऱ्यांदा तुम्ही सगळा दाखवत आपण एकदा तपासू, लिहिलेलं बरोबर आहे की नाही ते बघू. आपल्याला डोंगवाची जी मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीमध्ये समर्थांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्याला सांप्रदायिक शब्दामध्ये शोधित म्हणतात. काही शोधित ही चूक सापडली आहे ना, शोधून काढली. इंग्रजीमध्ये म्हण आहे, वर्क अनचेक्ड वर्क अंडन. केलेलं काम तपासलं गेलं पाहिजे. समर्थांनी सगळा दासबोध तपासण्याच्या निमित्तानं कल्याण स्वामींना वाचायला सांगितला आणि वाचताना जो शब्द चुकलेला आहे तो समर्थाने आपल्या हस्ताक्षरात दुरुस्त केलेला आहे. म्हणजे कल्याण स्वामींची किती पारायणं झाली? 2 पारायणं झाली. बाकीचे शिष्य 1100, 1500, 1200 सगळ्यांच्या दांड्या उडाल्या. सद्गुरू जवळ असताना तुम्ही दासबोध वाचत बसणार का सद्गुरूंचं काम करत बसणार? सद्गुरूंची सेवा करणार का ग्रंथाचा अभ्यास करत बसणार? समर्थाने म्हटलेलं आहे, परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन. सद्गुरूचे भजन हे परमार्थाचं जन्मस्थान आहे. सद्गुरूंनी सांगितलेली सेवा हे परमेश्वराचं पूजन आहे. त्या परते दुसरं कुठलेही अनुष्ठान नाही. बाकीचे शिष्य आता समर्थ जवळ असताना दासबोध वाचायचा का? समर्थ असताना दासबोध वाचायचा का समर्थांची सेवा करायची? बाकीचे शिष्य पारायण करत बसलेले आहेत आणि कल्याण स्वामी हात जोडून समर्थांच्या पुढे उभा आहे. समर्थ सांगतील ते सेवा करत राहायचं. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सगळे धर्म बाजूला, मी सांगतो त्याप्रमाणे ऐक. अर्जुन नाना ग्रंथांचे संदर्भ कृष्णाला देतोय. वर्णसंकर होईल, असं होईल, तसं होईल, मग स्त्रिया भ्रष्ट होतील, मग युद्ध करणं कसं चुकीचं आहे, युद्ध टाळणं कसं बरोबर आहे, आणि त्यासाठी धर्माचा आधार. भगवंताने सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अरे गुरु समोर आहेत, गुरूंनी सांगितलेलं बरोबर आहे की नाही हे का तुम्ही दासबोधात तपासत बसणार? विवेक सिंधूमध्ये आणि धर्म सिंधूमध्ये तपासत बसणार? मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचने विश्वास पूर्ण. सद्गुरुवचन तोचे वेदांत, सद्गुरुवचन तोचे सिद्धांत, सद्गुरुवचन तोचे दादांत प्रत्यक्ष आता. कल्याण स्वामींनी तेवढं एक केलं, हात जोडून समर्थांच्या समोर उभा आहे आणि त्यामुळे त्यांना सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. जे श्लोक लिहिले गेले संस्कृतमध्ये ती ओळी ताबडतोब आठवली. ही सगळी किमया सद्गुरूंच्या कृपेची आहे. म्हणून सद्गुरू सांगतील तसं वागावं, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करावं. सद्गुरूंसमोर काय ग्रंथांचा अभ्यास आणि कसली प्रतिभा आणि कसलं काय? समर्थानं विचारात ज्ञान कसं झालं? समर्थ म्हणतात, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढिले, म्हणून आम्ही सेवकजन सेवेकरिता झाले ज्ञान. नुसत्या सेवेने ज्ञान प्राप्त होतं. ग्रंथाने जे प्राप्त होतं ते शब्द ज्ञान असतं आणि सेवेने जे प्राप्त झालेलं ज्ञान असतं ते अनुभवजन्य ज्ञान असतं. सद्गुरू प्रत्यक्ष त्या शिष्याची सेवा पाहून आपली कृपादृष्टी त्याच्यावरती टाकतात आणि सद्गुरूंच्या त्या कृपादृष्टीमुळे त्या शिष्याच्या अंतःकरणावरली जी अज्ञानाची पटलं असतात ती पटलं बाजूला सरतात. हे खरं ज्ञान आहे. ग्रंथांच्या अभ्यासानं नुसती माहितीची पुटं आणखी चढतात. तुम्ही एक कॉम्प्युटर होऊन जाल, तुम्ही एक ज्ञानकोश होऊन जाल, पण ज्ञान असणार नाही, ज्ञानकोश असेल, म्हणजे त्या कोशात तुम्ही अडकलेले असाल. सत्पुरुष जेव्हा एखाद्या शिष्याची सेवा पाहतात, अरे 12-12 तास हा राबतो आहे, हा रात्रभर जागतो आहे, दिवसभर तिथं वाढायला असतो, स्वयंपाकघरामध्ये अडकलेला असतो, हा सगळी सेवा करतो, बाजारात जाऊन सगळी भाजी आणतो, हे सगळं सद्गुरू जेव्हा पाहतात केव्हा तरी त्या शिष्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये जो वात्सल्यभाव निर्माण होतो त्या वात्सल्याच्या दृष्टीनं त्याच्या मनावरले अनंत अनंत असे अज्ञानाचे पडदे जे आहेत ते बाजूला होती.
म्हणून अज्ञानाचं तिमीर जे आहे, जे नाहीसे करतात ते गुरु. गु म्हणजे अज्ञान, गुरु म्हणजे दूर करणं. अज्ञानाचा अंधकार जे दूर करतात ते सद्गुरू. अज्ञान तिमिरांधस्य चक्षुर उन्मिलित करतात, ते ज्ञानचक्षु जे आहे ते प्रदान करतात. कल्याण स्वामींना जे प्राप्त झालेले आहे ते सेवेतनं प्राप्त झालेले आहे. आता समर्थांनी दुसरा मुद्दा घेतला, अरे कल्याणा गडावर कोणी डागप्पू नावाचा साधक आलाय का? आज मी अलीकडे सारखं डागप्पू 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 असे हाका ऐकतो. हे सगळे लोक कल्याणाला डागप्पू चिडवायचे, कारण त्याला डाळ खायला मिळते ना, आम्हाला मिळत नाही. त्याला रोज पुरण खायला मिळतं. कल्याण साहेब म्हटले, महाराज मी तर काय असं ऐकलं नाही, मग डागप्पू काय प्रकरण आहे? समर्थाने विचारलं. कल्याण साहेब म्हणाला, मला असं वाटतं जो डाळ गडप करतो तो डाळगप्पू. आणि डाळ्याला म्हटले दोन दल असतात, सुख दुःख, जीव माया, माया ब्रह्म, मान अपमान, पाप पुण्य. ही जी दोन दलं आहे ती दोन दलं जो गडप करून टाकतो त्याला डाळगप्पू म्हणत असायचं असं मला वाटतं. तेव्हा समर्थाने बाकीच्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही त्याची एवढी चेष्टा करता, पण त्यांनी मान अपमान, स्तुती निंदा, पाप पुण्य सगळं घेऊन टाकलेलं आहे, असा हा डाळगप्पू आहे. अशा अनेक घटना घडल्या. आणि मग शिष्यानं मध्ये पटायचं, पण लगेच डोक्यात यायचं, काय समर्थ त्या कल्याणाची बाजू घेतात, काय त्याची स्तुती करतात, काय त्याचा पक्षपात करतात. एकदा समर्थाने नाटक केलं. अजून एक गडावरती जागा दाखवली जाते. आपल्या अंगामध्ये त्याने गुरुमुजी वस्त्र घातलं, कुंकवाने संबंध आपला मळवट भरला, हातामध्ये तलवार घेतली. आधी गडावरती तलवार आहे, शिवाजी महाराजांनी दिलेली गुप्ती आहे, त्या गुप्तीमध्ये ती तलवार आहे. ती तलवार घेतली आणि धाब्याच्या मूर्तीपाशी जाऊन बसले. या प्रसंगावरला समर्थांचा अभंग अत्यंत लोकप्रिय आहे. पळा पळा ब्रह्मपिसा आला जवळी. ब्रह्मपिसा याचा अर्थ ज्याला ब्रह्माचं वेड लागलेला आहे असा. समर्थ स्वतःला ब्रह्मपिसा म्हणून घेतात. याचा अर्थ मी ब्रह्मभावामध्ये आहे, आता देवभावामध्ये मला कोणी भेटायचं नाही. देहभावात कोणी भेटला तर करीन खांडोळी. समर्थांतर त्याचे तुकडे तुकडे करीन. याचा अर्थ देहबुद्धीचे तुकडे तुकडे करीन, देहाचे तुकडे तुकडे करणार नाही. समर्थ धाब्याच्या मारुतीपेक्षा जाऊन बसले. जेवणाची वेळ झाली, नैवेद्य दाखवला गेला. समर्थांचा पत्ता नाही. दोघं चौघं समर्थांना बोलवायला गेले. धाब्याच्या मारुतीच्या खिडकी फक्त समर्थ ओरडायला लागले, पुढे यावं तर खबरदार, तुकडे तुकडे करीन. आणि बाहेर येऊन त्याने अभंग सुरू केला, पळा पळा ब्रह्मपिसा आळा जवळी, देहबुद्धीची करीन खांडोळी, पुढे येऊ नका. शिष्यांना वाटलं, तरी आम्ही यांना सांगत होतो रात्री जागरण करू नका, रात्रभर तिथे धाब्याच्या मारुतीला जाऊन ध्यान करू नका. कुठल्या तरी झाडाखाली बसले असतील, कुठल्या तरी भूतानी धरला असेल, काहीतरी यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. जाऊ दे, आपण तर जेवण करून घेऊ म्हटले, कल्याण आल्यावर बघेल. सगळे जेवायला बसले. आणि जेवण संपत आलं असताना कल्याण स्वामी ते 2 हंडे घेऊन वरती आले. सगळ्या अंगाला घामाच्या दारा. ते हंडे तिथे ठेवले आणि पाहतात तर ज्या ठिकाणी समर्थ जेवायला बसायचे त्या ठिकाणी समर्थांचं पान ठेवलेलं आहे, पण समर्थ बसलेले नाहीयेत. आणि बाकीचे शिष्य जे आहेत भोजन भाऊ ते व्यवस्थित जेवत आहेत. समर्थाने विचारला, समर्थ जेवायला नाहीत? कल्याणाने विचारलं, समर्थ जेवायला नाहीत का? नाही म्हणजे त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला, त्यांना वेड लागलं. ते धाब्याच्या मारुतीला आहेत. कल्याण स्वामी म्हणाले, वेड लागला असेल तर तुम्हाला लागलेला आहे, समर्थांना कधी वेड लागू शकत नाही. तसेच कल्याण स्वामी निघाले. बाकीच्या शिष्यांना वाटलं आता कल्याणाची फजिती पाहता येईल. ते सगळे त्या धाब्याच्या मारुतीची तिथं दुरून सगळं पाहत होते. कल्याणाला पाहतात समर्थ म्हणाले, पुढे आला तर याद राख म्हटले, खांडोळी करेन, मला ब्रह्माचा वेळ लागलेला आहे, कुणी जीवदात माझ्या समोर यायचं नाही. कल्याण स्वामी तसेच चालत राहिले. समर्थ त्यांना दम देत राहिले.
शेवटी कल्याण स्वामी म्हणाले की सद्गुरूच्या हस्ते जर मरण येणार असेल तर याच्या प्रत भाग्य नाही, मोक्षासाठी भाग्य काय करायची गरजच नाहीये. महाभारत युद्धामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्या अर्जुनाच्या रथाचं चाक घेतलं आणि ते सुदर्शन चक्रासारखं गोल गोल फिरवून भीष्मांच्या अंगावरती धावून आले, त्या पितामह भीष्मांनी आपल्या हातातलं धनुष्यबाण खाली ठेवलं आणि ते कृष्णाला म्हणाले की यदुनाथा, तुझ्या हस्ते जर मरण येणार असेल तर ताबडतोब मोक्ष आहे. भीष्म इच्छामरणी होते. त्याने जर मनात आणलं असतं त्या कृष्णाच्या त्या चक्राने ते मरण पावले असते. नगरी शस्त्रक्रिमी सांगेल युक्तीच्या गोष्टी 4 ही आपली प्रतिज्ञा आपल्या शिष्याकडे कृष्णाने मोडली. पण भीष्म हात जोडून तयार आहे, कुशाल मारा. केवढी तयारी असेल मनाची कल्पना करा. कल्याण स्वामी पुढे येतात आणि समर्थांचे पाय धरतात. समर्थाने त्याच्या ज्या जटा आहेत त्या अशा पकडल्या. शिष्याना वाटलं संपला, आता कल्याण गेला, कल्याणाचा अवतार संपला. समर्थाने त्याची ते जटा धरल्या आणि उभं त्याला केलं आणि तलवार बाजूला टाकली आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी कल्याण स्वामींना आलिंगन दिलं. ज्या ठिकाणी हे भेट झाली त्या ठिकाणी एक मारुती स्थापन केलेला आहे आणि ब्रह्मपिसयाचे स्थान अशी पाटी तिथं लावलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष समर्थ आणि कल्याण हे एकमेकाला त्या ठिकाणी भेटले आणि कल्याण स्वामींनी सांगितलं की सद्गुरूच्या हस्ते मरण म्हणजे मोक्षच. गुरु शिष्यांचं कसं जिव्हाळ्याचं आणि अत्यंत प्रेमाचं नातं होतं या एका गोष्टीवरनं आपल्याला कल्पना करता येते. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनेद्वारा शिष्यांना कल्याण स्वामींचा अधिकार कळलेला आहे. पण एवढा लाडका कल्याण समर्थ एकदा त्याला रागवलेले. संपूर्ण कल्याण स्वामींच्या चरित्रामध्ये आणि समर्थ आणि कल्याण यांच्या संबंधामध्ये कल्याण स्वामींची हजेरी घ्यावी लागली असा एकच प्रसंग घडलेला आहे. हा प्रसंग 1676 चालता आहे. 1676 साली शिवाजी महाराज आजारी होते. या प्रसंगाचा अस्सल कागदपत्र उपलब्ध आहे. कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरात ही सगळी घटना आहे. कल्याणानं दिवाकर गोसाने लिहिलेलं पत्र आहे, त्या पत्रात हा सगळा प्रसंग आहे. 1676 साली दिवाकर गोसाव्यांच्या मुलाचं लग्न होतं. बहिराव गोसावी. ते लग्न महाबळेश्वरला होतं आणि त्या लग्नासाठी दिवाकर गोसावी महाबळेश्वरला निघून गेले. समर्थ शिवतरगळीमध्ये बरोबर कल्याण स्वामी आहेत आणि समर्थांना बातमी कळली की शिवाजी महाराज विषमज्वराच्या तापानं 2 महिन्यापासून आजारी आहेत. मी बाबासाहेब पुरंदरेंना विचारून ही गोष्ट कन्फर्म करून घेतलेली आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं आहे आणि त्यांच्या शिवचरित्रात लिहिलेलं आहे 1676 साली साताऱ्यामध्ये मुक्काम असताना शिवाजी महाराजांना 72 दिवस विषमज्वराचा ताप होता. पूर्ण 72 दिवस. 2 महिन्यांनी समर्थांना बातमी कळली की शिवाजी महाराज तापाने खूप आजारी आहेत. आता दिवाकर गोसावी सगळी कामं पाहायचा. राज दरबारची सगळी कामं दिवाकराकडे होती. पण आता दिवाकर नाही आहे आणि हे काम काही राजकारणाचं नाही आहे. समर्थ कल्याण, अरे तुझं नावच कल्याण आहे. तू जर तीर्थ नेलं तर शिवाचं कल्याण होईल. हे तीर्थ तेवढं नेऊन दे. समर्थाने दिलेलं तीर्थ घेतलं. कल्याण स्वामी घोड्यावरती बसले आणि साताऱ्याला आलं. साताऱ्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांना भेटले. आपल्या गुरुकडनं तीर्थ आलेलं आहे. महाराजांना फार बरं वाटलं. आजारी माणसाला तर असं सद्गुरूकडनं काही प्रसाद आला, देवस्थानकडनं कुठला प्रसाद आला, कोणी मंदिरातनं अंगार आणून दिला की बरं वाटतं. ही माणसाची मानसिकता आहे. शिवाजी महाराजांना फार बरं वाटलं. त्यांनी कल्याण स्वामींच्या जेवणाची शिध्याची व्यवस्था केली आणि कल्याण स्वामींना सांगितलं इतक्या दुरून आलेले आहात, रात्री थांबा, विश्रांती घ्या, सकाळी जा. कल्याण स्वामी म्हणले ठीक आहे.
एक तंबू त्यांना तयार करून दिला. त्या तंबूत कल्याण स्वामींनी मुक्काम केला. आता जाताना एकदा शिवाजी महाराजांना भेटावं म्हणून कल्याण स्वामी आले आणि त्याने शिवाजी महाराजांना सांगितलं की आता मी निघतोय. शिवाजी महाराज म्हणाले, माझ्या जोगतं काही काम आहे का? काही सेवा असेल तर सांगा. कल्याण स्वामींच्या मनामध्ये दत्तात्रय स्वामींचा मठाची जरा अनास्था आहे असं वाटत होतं. त्या मठात गायी नव्हत्या. त्या जर शिवाजी महाराजांनी 11 गायी दिल्या तर आपल्या भावाला उपयोग होईल. कल्याण स्वामी शिवाजी महाराजांना म्हणतात, आमुचे धाकुटे बंधू दत्तात्रय गोसावी पालीजवळ शिरगावी राहत्याती, रामाचे सर्व चालवत्याती, त्यास 11 गोधन देणे. 11 गायी दिले तर बरं होईल मठामध्ये. शिवाजी महाराज म्हटले, एवढंच ना, पाठवतो म्हटले. ताबडतोब 11 गायी शिवाजी महाराजांनी पाठवून दिल्या. कल्याण स्वामींना फार बरं वाटलं की डायरेक्ट सीएमच्या केबिनमध्ये जाऊन भावाचं काम केलं. लागले 11 ऑर्डरचे गायींची ऑर्डर घेऊन आलो. समाधानामध्ये होते. जेव्हा शिवतरगडीमध्ये आले आणि समर्थाने विचारलं, भेटले का महाराज, काय काय झालं, तेव्हा कल्याण स्वामींनी 11 गायी मागितल्याचं सांगितलं. समर्थांनी कोणत्या शब्दात कल्याण स्वामींना झापलं ते सगळे शब्द कल्याण स्वामींनी दिवाकर गोसाव्यांना कळवलेले आहेत. सांप्रदायिक कागदपत्रामध्ये ते अस्सलपत्र उपलब्ध आहे. त्यात कल्याण लिहितात की गोसावी बोलेले अर्धो वृत्तीने मागणे हा निस्पृहाचा धर्म नव्हे. राज दरबारची समस्त कामे दिवाकर गोसावी पाहत असता आपण त्यात काय निमित्त दखलंदाजी केली. इतके दिवस आमचे सभासद राहून तुम्ही आम्हास काय जाणले, तुम्हास काय प्रायश्चित्त द्यावे, काय तुम्ही आमची किंमत केली. गाई मागून घेतल्या शिवाजी महाराजांकडनं. आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भतत दावे. आपण औचित म्हणून जावे, मग हरिभजन कोणे करावे, या कारणे हरिभजनास लावावे बहुत लोक. मला वाटतं जगामध्ये असं एकच इथं मंदिर असेल की तर पैशाची कोणी मागे लागत नाही. पारायण करा, संक्षिप्त चरित्राच्या पोथीची पारायण करा, जप करा, इकडल्या उत्सवात सहभागी व्हा, कथा ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, बाकी काही मागितलं जात नाही. अंतरी कल्पना केली, एकांती बोलिलो बहु, रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्सव मांडिला. भजन करा, आनंदात राहा. कल्याण स्वामीनाथांनी तुम्ही काय केलं म्हणून कार्यकर्ता होऊ नये राजद्वारी. राजाकडनं काही मागायचं नाही. जगी पाहता देवा हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. भगवंतावर भरोसा ठेवा. आम्ही काय कुणाचे खातो, श्रीरामा माला देतो. म्हणून या ठिकाणी बाबा महाराजांनी मी 1000 वर्ष राहील असं सांगत असताना अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की या ठिकाणी जो मनुष्य त्या गादीवरती बसलेला असेल त्याला पैशासाठी हात पसरावा लागणार नाही. सगळ्या गोष्टी जुळून येतील, काही कमी पडणार नाही. ही जी आध्यात्मिक शक्ती आहे, हा जो आध्यात्मिक आत्मविश्वास आहे, समर्थांनी आपल्या शिष्यांमध्ये निर्माण केला. एवढं समर्थाने कल्याणांचं प्रेम. हा गडाच्या तटावर नुसते समर्थ बसलेले आहेत, वाऱ्यानं छाटी उडाली आहे आणि कल्याणा छाटी गेली की रे असं म्हणतायत. तेवढा कल्याण तुम्ही डोंगरात उडी मारतात, वरचर छाटी पकडतात. 150 फूट खाली पडलेत आणि 150 फूट ती छाटी घेऊन कल्याण तुम्ही पुन्हा वरती आले. काही झालं नाही. काय गुरुकृपा असते. पण एवढा चांगला लाडका कल्याण समर्थांना असं वाटलं झाडाखाली झाड वाढणार नाही, या कल्याणाला जरा दूर केलं पाहिजे. इतके वर्ष आपली सेवा केली, समर्थाने ध्येय ठेवायचं सुद्धा ठरवलं होतं. कल्याण जर जवळ असेल तर कल्याणाला तो आघात सहन होणार नाही. त्याला दूर न्यावं
असं त्यांच्या मनामध्ये आलं. कुरुडवाडी कसं परांड्याच्या दिशेने चालले होते. झप 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 पावलं टाकत पुढे समर्थ, पाठीमागे कल्याण. परांडा आलं आणि परांड्याला चालले असताना समर्थांनी पाहिलं की आता कल्याण स्वामींच्या खडावांचा आवाज येत नाहीये. कारण कल्याण मागे होता आणि दोघांच्या पायांच्या खडावांचा आवाज येत होता. कल्याण स्वामींच्या खडावांचा आवाज बंद झालाय. समर्थ एकदम थांबले आणि मागे वळून पाहिलं. कल्याण स्वामींच्या अंगावली जी छाटी होती एका झाडाच्या काट्यामध्ये ती अडकली होती आणि कल्याण स्वामी थांबून मोठ्या कुशलतेने त्या सगळ्या काट्यातनं आपलं वस्त्र बाजूला घेत होते. समर्थ म्हणते, कल्याणा, हे तुझं स्थान आहे, तो तर माझ्याबरोबर नाही येत, तो तर इथं थांबायचं. त्या परांड्याला समर्थांनी एक हनुमान मंदिर स्थापन केलं आणि कल्याणाला सांगितलं, तो तर इथं राहा, इथं राहून संप्रदाय वाढव. हा सगळा मराठवाडा जो आहे तो पिंजून काढ आणि या ठिकाणी नवे नवे शिष्य तयार कर, नवे नवे मठ स्थापन कर आणि संप्रदाय वाढव. काय कल्याण स्वामींना वाटलं असेल. कल्याण स्वामी डोंगावला राहिले. 4 महिने डोंगावला राहायचं, 4 महिने परांड्याला राहायचं, 4 महिने डोंज्याला राहायचं. पण हे सगळं करत असताना त्यांना सतत समर्थांची आठवण होती. 1645 साली समर्थांची आणि त्यांची भेट झाली होती. 33 वर्ष 1678 सालापर्यंत सावलीसारखे ते समर्थांच्या बरोबर आहेत. सतत समर्थांच्या सेवेमध्ये परांड्यात शरीराने होते, मनाने गडावर होते. फार गोड अभंग कल्याण स्वामींचा आहे. तो माझा आठवतो मम स्वामी निशितीने अंतर्यामी, तो मला आठवतो, मला समर्थ आठवता, अक्षय पदाचा सुखदाता, निरसी माया ममता, तो मला आठवतो. कल्याण स्वामी बेचैन झाले. त्यांना समर्थांशिवाय चैन पडेना आणि तेवढ्यात वाऱ्यासारखी बातमी आली की समर्थांनी सज्जनगडावरती देह ठेवलेला. कल्याण स्वामींना हे कळलं आणि कल्याण तुम्ही सज्जनगडावरती आले. एखाद्या वासरानं टाव फोडावा, एखाद्या गायीनं अंबरडा फोडावा, समर्थांच्या समाधीपाशी काय मोकलून कल्याण स्वामी रडू लागले. प्रत्यक्ष समर्थ प्रकट झाले आणि त्याने कल्याण स्वामींना सांगितलं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परिणी आहे जगत जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायोज्यतेची वाट गवसेल की. आता मला शरीरात बघू नका, आता मला ग्रंथांमध्ये बघा. समर्थ समाधीतनं प्रकट झाले. कल्याण स्वामींना दर्शन दिलं. कल्याण स्वामींच्या मस्तकावरनं हात फिरवला. ज्याप्रमाणे रामानंद महाराजांच्या धर्मपत्नी बाबा महाराजांना दर्शन देण्यासाठी पुन्हा प्रकट झाल्या आणि बाबा महाराज त्यांच्या पंक्तीला जेवायला बसले. समाधीतनं कल्याण समर्थ रामदास प्रकट झाले आणि त्यांनी कल्याण स्वामींना दर्शन दिलं. जेव्हा समाधी पुन्हा जोडली गेली तेव्हा समर्थ आणि कल्याण यांच्या प्रेमाचं प्रतीक आणि खून म्हणून त्या समाधीला भेग निर्माण झाली आणि कल्याण स्वामींनी सज्जनगड सोडला. ते पायथ्याला आले, पूर्वी गावात आले आणि आता एकदा सज्जनगडला नमस्कार करायचा म्हणून शेवटच्या पायरीपेक्षा सज्जनगडला 60 नमस्कार घातला तर त्यांना ती पायरी म्हणजे काय, जो काय त्या काळात थोडे दगडाच्या पायऱ्या असतील ते न दिसता समर्थांचे चरण दिसले. त्यांनी समर्थांचे ते पाय धरले
आणि मान वर करून पाहिलं तर सगळा सज्जनगड त्यांना रामदास स्वामी दिसले. शेवटच्या पायरीपेक्षा समर्थांचं पाय आणि गडाचा सर्वात वरचा जो कडा आहे तिथं समर्थांचं मस्तक आणि सबंध सज्जनगड म्हणजे समर्थांची काया. त्यामुळे कल्याण स्वामींच्या परंपरेत सज्जनगड चढण्याची परंपरा नाही. कारण सज्जनगड चढणं म्हणजे समर्थांच्या अंगावरनं पाय टाकत जाण्यासारखं आहे. दर दासनमीला कल्याण स्वामी परळीमध्ये यायचे, समर्थांना साष्टांग नमस्कार घालायचे आणि परळीच्या भोवती सज्जनगडच्या किल्ल्याच्या पायथ्याला परळी गावातनं सबंध गोल प्रदक्षिणा घालायचे आणि परांड्याला परत निघून जायचे. तेव्हापासून आजपर्यंत परंपरा आहे कल्याण स्वामी मठाचा कुठलाही मठपती सज्जनगडावरती येत नाही. 50 वर्षापूर्वी एका मठपतीने जरा जास्त डोकं वापरलं, बुद्धी प्रामाण्य वापरलं. काही नाही अंधश्रद्धात म्हटलं बावळटपणा आहे, असं कुठे होतं का, असं कुठे असतं का. ते ग्रस्त सज्जनगडावरती आले, दर्शन वगैरे घेतलं, आपल्या खोलीमध्ये बसले, त्यांना हार्ट अटॅक आला आणि खलास झाले. त्याच्यानंतर पुन्हा कुठल्याही कल्याण स्वामींच्या महंतानं सज्जनगड चढून वरती आले नाही. पण अजूनही मठापतींची अशी परंपरा आहे की ते पायथ्याला येतात, सबंध सज्जनला प्रदक्षिणा घालतात आणि परांडा डोंगाव इथं परत निघून जातात. समर्थांच्या पश्चात कल्याण स्वामींनी सबंध मराठवाडा पिंजून काढला. कल्याण स्वामींचे 68 शिष्य त्या भागामध्ये आहेत, 68 मठ आहेत, 68 महंत आहेत. त्यामध्ये जगजीवन, आत्माराम बुवा असे वेगवेगळे शिष्य जे आहेत ते कल्याण स्वामींचे आहेत. जाताना कल्याण स्वामींनी मुदगल स्वामींना आपलं उत्तराधिकारी केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांची नातसून म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची पत्नी सकवारबाई ही मुदगल स्वामींची शिष्या होती. आज डोंगावला कल्याण स्वामींच्या समाधी मंदिराचा दगडी शिलालेख जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की 1762 साली सकवारबाईंच्या देणगीतनं आणि पैशातनं ते मंदिर बांधलं गेलेलं आहे. कल्याण स्वामींनी जे अनेक महंत निर्माण केले त्यामध्ये एक मुसलमान महंत आहे, त्याचं नाव वली मोहम्मद. सगळ्या मराठवाड्यातल्या मठांवरती तो देखरेख करत असे. एकट्या कल्याण स्वामींचे 68 मठ, 68 महंत. समर्थांच्या पश्चात समर्थाने जाताना सांगितलं होतं की माझ्या अस्थी काशीला न्या आणि गंगेत विसर्जित करा. पण समर्थांच्या महासमाधीनंतर 10 लाख फौज घेऊन महाराष्ट्रात आलेला औरंगजेब सगळ्या ठिकाणी इतकं थैमान चाललेलं होतं, जर समर्थांचा अस्थिकलश औरंगजेबच्या माणसांनी हिसकून घेतला आणि त्याची विटंबना केली तर मग कल्याण स्वामींनी चाफळ मठाच्या खाली जे भुयार होतं त्या भुयारामध्ये हा अस्थिकलश लपवून ठेवला. पुढे 1707 सालच्या 20 फेब्रुवारीला औरंगजेब मरण पावला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचं एक एक सैन्य जे आहे त्यांनी काढता पाय घेतला आणि सगळे आग्र्याला निघून घेतले. 1710 साली वातावरण जरा निवळलं. 1710ला उमरज मठाधिपती केशव स्वामी हे गुरुपौर्णिमेला म्हणून कल्याण स्वामींकडे आले आणि त्यांनी परांड्याला कल्याण स्वामीने विचारलं, समर्थांच्या अस्थीचा कलश मी नेऊ का? समर्थ म्हटल्या, कल्याण म्हणले आत्ता नको, नंतर बघू. 1711 पुन्हा त्यांनी विचारलं, तो अस्थीचा कलश मी काशीला घेऊन जाऊ का? कल्याण स्वामी म्हटले आत्ता नको, बघू. 1712 1713 प्रत्येक वेळेला कल्याण स्वामी म्हणायचे आत्ता नको, नंतर बघू. 1714 साली केशव स्वामींना असं वाटलं की प्रत्येक वेळेला काय म्हणतात आत्ता नको, नंतर बघू, आपण आता कलश घेऊ आणि घेऊन जाऊ. आणि त्यांना मी आता जाऊन येतो काशीला. समर्थांची इच्छा आहे की आपल्या अस्थी काशीमध्ये विसर्जित व्हाव्या, का विलंब करायचा? 1710 पर्यंत राजकीय अराजकच होतं, आक्रमणच होतं. आता शांतता आहे, आता काही अडचण नाही आहे. गुरुपौर्णिमेला ते परांड्याला यायचे
त्याच्या 2 दिवस आधी आषाढ शुद्ध त्रयोदशीला ते चाफळला आले आणि चाफळच्या त्या जमिनीखालच्या भुयारातनं त्याने तो अस्थिंचा कलश काढला आणि इकडे कल्याण स्वामींचा देह पडला. जेव्हा ते परांड्यात आले ते त्यांना कळलं की कल्याण स्वामींचा 3रा दिवस आहे, त्यांनी देह ठेवलेला आहे. केशव स्वामींना अतिशय मनस्ताप झाला की आपण ह्या अस्थी हलवल्या त्यामुळे असं झालं का. तेव्हा कल्याण स्वामी समाधीतनं प्रकट झाले आणि ते केशव स्वामींना म्हणाले, तू शोक करू नको, माझ्या अस्थी समर्थांच्या अस्थीमध्ये ठेव आणि आमच्या दोघांच्या अस्थी तू एकाच वेळेस काशीला विसर्जित कर. सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं प्रेम कसं होतं बघा. समर्थांची आणि कल्याण स्वामींची भेट समर्थांच्या पश्चात अस्थीच्या रूपानं पुन्हा एकदा झाली. केशव स्वामींनी त्याच अस्थीच्या कलशामध्ये आपले गुरु कल्याण स्वामी यांच्या अस्थी घेतल्या आणि दोन्ही अस्थी काशीला जाऊन त्यांनी गंगेमध्ये विसर्जित केल्या. कल्याण स्वामींच्या अनेक रचना आहेत, समर्थांची अनेक स्तोत्र त्यांनी केलेली आहेत, समर्थांची अनेक अष्टकं त्यांनी केलेली आहेत. कल्याण स्वामींचे जे शिष्य होते मुद्गल स्वामी, जगजीवन, आत्माराम महाराज या सगळ्या शिष्यांनी कल्याण स्वामींची स्तोत्र केलेली आहेत. तो एक स्वतंत्र वाङ्मयाचा फार मोठा भाग होईल. समर्थांनी केलेल्या समर्थांनी कल्याण स्वामी समर्थांची आरती केलेली आहे, अनेक आरत्या केलेल्या आहेत. काकड आरती केलेली आहे, भूपाळी केलेली आहे, समर्थांच्या भोजनाच्या वेळेसच्या आरत्या केलेल्या आहेत, समर्थांवरले अनेक श्लोक केलेले आहेत. राहिलेलं आयुष्य पूर्णपणे समर्थांच्या चिंतनात कल्याण स्वामींनी घालवलेलं आहे. संप्रदाय वाढावा, समर्थांचं कार्य वाढावं ही एक तळमळ हृदयात धारण करून आपला सगळा शोक बाजूला ठेवून कल्याण स्वामींनी 1714 सालापर्यंत हे काम पुढे चालू ठेवलं आणि 1714 साली कल्याण स्वामींनी शांतपणे देह ठेवला. आज त्यांचं समाधी मंदिर आपल्याला डोंगाला पाहायला मिळतं आणि परांड्याला कल्याण स्वामींनी ज्या ठिकाणी देह ठेवला तो त्यांचा मठ पाहायला मिळतो. त्यांचा अग्निसंस्कार हा डोंगाला करण्यात आला आणि डोंगाला त्यांची समाधी सीना नदीच्या तटावरती आजही आपल्याला पाहायला मिळते. समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी यांचं हे प्रेम, यांचा हा जिव्हाळा अस्थीच्या रूपाने ते एकमेकाला भेटले. म्हणून कल्याण स्वामींचं वर्णन करताना मुद्गल स्वामी वर्णन करतात, अविनाश हे नाम कल्याण ज्याचे, करी सर्व कल्याण सर्वा जीवांचे, समर्थे दिना उतरायाची पारी, असे ठेविली मूर्ती कल्याणकारी. जय जय रघुवीर समर्थ.